डॉक्टर राजेसाहेब आपण सुरू करूयात. सर्वांना नमस्कार. शिंदे साहेब चालू करूया का? हो, चालू करूयात. येतो तुमचा आवाज. ठीक आहे. ओके ओके. सर्वांना नमस्कार. गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर वेळापूर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीनं शिक्षण परिषदेचं आयोजन आपण केलेलं आहे. या शिक्षण परिषदेसाठी सुनियोजित असे कामकाज होण्याच्या दृष्टिकोनातून आपण जिल्हा स्तरावर आज ऑनलाईन शिक्षण परिषद घेत आहोत. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून केंद्र प्रमुख, त्यांचे काही सहकारी प्रतिनिधी, साधन व्यक्ती सर्वजण या शिक्षण परिषदेला जॉईन झालेले आहेत. तर या निमित्तानं प्रथमतः मी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य साळुंके साहेब, शिक्षणाधिकारी शेख साहेब, वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी सर्वांचं या बैठकीमध्ये मी स्वागत करतो. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं पॅट चाचणीचा निकाल जो आहे त्याचं विश्लेषण कशा पद्धतीनं करायचं आणि लोएस्ट परफॉर्मन्स असणाऱ्या अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत त्या अध्ययन निष्पत्ती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा कशा पद्धतीनं तयार करायचा या या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आयसीटीचा उपयोग शिक्षणात व्यवस्थापन, अध्ययन, अध्यापन या सर्व दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आयसीटीचा वापर करता येईल, तसेच संविधान उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीनं कशा पद्धतीनं करायची आणि विद्यार्थी सुरक्षा विषयक बाबींचा आढावा घेण्यासंदर्भात योग्य त्या सर्व सूचना आजच्या या बैठकीमध्ये आपण वेगवेगळे मार्गदर्शक या ठिकाणी देणार आहेत. तर पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो. अध्ययन, अध्यापन आणि व्यवस्थापन अत्यंत प्रभावी पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातून आयसीटीचा वापर शिक्षणात कशा पद्धतीने करता येईल, अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आनंददायी कशा पद्धतीने करता येईल, या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे एक अभ्यासू अधिव्याख्याता श्रीयुत शशिकांत शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आयसीटी तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर कशा पद्धतीने करता येईल याबद्दल आपल्या सर्व सहकारी बंधूंना मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. शिंदे साहेब. धन्यवाद डॉक्टर राजेसाहेब. या शिक्षण परिषद ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये उपस्थित डायटचे सन्माननीय प्राचार्य जितेंद्र साळुंके साहेब, त्यासोबत वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण जाधव साहेब, सोबत माझे सहकारी सर्व अधिव्याख्याता, उपस्थित सर्व गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, बीआरसी साधन व्यक्ती आणि शिक्षक बांधव, बंधू भगिनी. आयसीटीचा शिक्षणात उपयोग किंवा मग आयसीटीचा आपण अध्ययन अध्यापन वापर कसा करायला पाहिजे या संदर्भात आपण मागील वेळेस देखील बोललेलो आहोत. सध्या ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते की आपण आयसीटीचा जितका जास्त वापर करू तितके आपले मुलं प्रगत होणार आहेत. पण आता आपण बघतोय की एक 5-6 वर्षाचा मुलगा आहे तर त्याला इंग्लिश मधलं काही वाचता येत नाही, पण तो आपल्या मोबाईल मधलं युट्यूब कुठे आहे त्याला माहित आहे, व्हॉट्सअप कुठे आहे त्याला माहित आहे, कॅमेराचे स्पेलिंग काय ते त्याला माहित आहे. म्हणजे अनौपचारिक पद्धतीनं टेक्नॉलॉजी सहाय्याने विद्यार्थी हा शिकत चाललेला आहे. तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांना कसं सक्षम बनवता येईल
आणि या आयसीटीचा शिक्षणात कसा उपयोग करता येईल या अनुषंगाने आपण पुढील एक 15-20 मिनिट चर्चा करणार आहोत. तर याचाच एक भाग म्हणून एनसीईआरटीच्या वेबसाईटवर सुद्धा आणि एनसीईआरटीच्या फेसबुक पेजवर सुद्धा विविध कोर्सेस उपलब्ध आहेत की आयसीटीचा वापर आपण विविध एज्युकेशन मध्ये कसा करू शकतो. अशा प्रकारे सुरुवातीला मी थोडेसे आता बघा वेगवेगळे अँड्रॉइड ऍप्स आहेत आणि त्या अँड्रॉइड ऍप्सचा आपण वापर कसा करू शकतो ते थोडंसं मी तुम्हाला सांगेल. याच्यामध्ये मराठी इंग्रजी डिक्शनरी, आता हे जे शब्द आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला ही पीपीटी पाठवेन, शेअर करेन, आपण हे जे निळ्या कलरमध्ये दिसतंय, तर ह्याला तुम्ही क्लिक केलात तर डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरवर जाल आणि प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकताय. म्हणजे अशा प्रकारे आपण सेटिंग केलेली आहे. म्हणजे हे मराठी इंग्रजी डिक्शनरी या शब्दावर तुम्ही क्लिक केलात, आता दिसतंय बघा. या शब्दावर आलो की मी play.google.com स्टोअर ऍप्स अशा प्रकारे लगेच येतं. म्हणजे याला क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्ही त्या प्ले स्टोअरवर या ऍपला जाऊ शकता. अशा प्रकारे हे हायपरलिंक करून ठेवलेलं सर्व आहे. तर आपण पहिलं बघूया त्याच्यामधलं मराठी इंग्रजी डिक्शनरी. आता हे ऍप्स शाळेमध्ये आपण वापरत आहातच. त्यासोबतच आपण विद्यार्थ्यांच्या पालकांचा जो ग्रुप आहे त्या पालकांच्या ग्रुपला सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे ऍप्स पाठवू शकता आणि तुम्ही सांगू शकता की विद्यार्थ्यांना हे ऍप्स जर वापरले तर मुलांचं आणखी ज्ञान वाढू शकतं. मोबाईल वापरत मुलं असतील तर किमान या ऍप्स मधनं काही कंटेंट मुलं बघू दे, का जेणेकरून त्याच्यामध्ये मुलांची प्रगती होऊ शकते. तर तशा नावाचा हा मराठी इंग्रजी डिक्शनरी ऍप आहे. याच्यामध्ये कोणताही मराठी शब्द आपण ऍड केला तर त्याचा इंग्रजीमध्ये कोणता शब्द असेल ते आपल्याला दिसेल आणि इंग्रजी शब्द ऍड केला तर त्याचा मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन दिसेल. तसेच प्रनाऊन्सिएशन सुद्धा तुम्हाला या मराठी इंग्रजी डिक्शनरी ऍप मध्ये बघायला मिळेल. हे ऍप आहे आणि हे सर्व ऍप्स आहेत हे प्ले स्टोअरवरचे आहेत. अँड्रॉइडचे ऍप आहेत प्ले स्टोअरवरचे. दुसरा ऍप आहे मराठी सामान्य ज्ञान. आता शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जितकं सामान्य ज्ञान आहे त्या संपूर्ण सामान्य ज्ञानचं एकत्रीकरण करून हे ऍप बनवलेलं आहे. मराठी सामान्य ज्ञान नावाचं ऍप आहे. तुम्ही याला क्लिक केलं तर ऑटोमॅटिक तुम्ही या ऍपला जाऊ शकता. स्पर्धा परीक्षांची मुलं तयारी करतात. आता मुलं एमटीएस परीक्षा देतात. त्यानंतर ना विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा असेल किंवा इतर काय परीक्षा असतील याची तयारी करत असतात. तर त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी इत्यादी गोष्टी असतात. त्याची माहिती होण्यासाठी विशेष करून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र अशा बेसिक बेसिक सामान्य ज्ञान सर्व माहितींचा याच्यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान नावाच्या ऍपमध्ये माहिती मिळेल. तर हे आपण बघू शकतो. पुढे ऍप आहे इंग्लिश ग्रामर इन मराठी. तर अशा नावाचा ऍप आहे. तर या ऍपमध्ये आपल्याला काय मिळेल, तर इंग्रजी ग्रामर आणि ते ग्रामर मराठी भाषेतून आपल्याला याच्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो. तर त्यासोबतच ग्रामरचे जे नियम आहेत ते नियम सुद्धा या ऍपमध्ये सोप्या भाषेत दिलेले आहेत. विशेष करून 6वी, 7वी, 8वी असा जो वयोगटाचा असे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना या ऍपचा आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करता येतो. मराठी बालगीते, आता हे पहिली दुसरीचा वर्ग असेल तर पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना आपण काही मराठी बालगीते शिकवत असो, तर ते समजा बालगीते विद्यार्थ्यांना आपण सांगितले की तुम्ही घरी जाऊन सुद्धा प्रॅक्टिस करा. तर घरी प्रॅक्टिस करण्यासाठी या ऍप मधून विद्यार्थ्यांना काही बालगीते मिळतील, काही बडबड गीते मिळतील. त्याचा वापर विद्यार्थी करू शकतात. 150 पेक्षा जास्त बालगीते आणि बडबड गीते याच्यामध्ये आहेत आणि त्याचा वापर पालक सुद्धा अशा प्रकारचा ऍप वापरून मुलांची तयारी करून घेऊ शकतात. आपण जर बघितलं विशेष करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दररोज अभ्यास दिला जातो आणि अशा प्रकारे ऑनलाईन सुद्धा ऍक्टिव्हिटी देण्यात येतात आणि त्याच्यामुळे थोडासा विद्यार्थी आणि पालक यांचा अशा प्रकारच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतो. तर आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा अशा ऍक्टिव्हिटी चालू आहेत. पण आणखीन ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी असे काही ऍप्स मी तुम्हाला सुचवत आहे. मराठी किड स्टोरी नावाचा ऍप आहे. याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त गोष्टी आहेत. हे सुद्धा पहिली, दुसरी, तिसरी मुलांसाठी उपयोगाला येतील, की ज्या गोष्टी पालक सुद्धा ऐकू शकतात आणि मुलं सुद्धा त्या गोष्टी या ऍप मध्ये जाऊन बघू शकतात. पुढचा आहे मराठी किड्स. हा थोडासा आणखीन चांगला ऍप आहे. मराठी किड्स नावाचा ऍप. याच्यामध्ये उजळणी आहे, पाढे आहे, त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यामध्ये अशा विविध ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत. म्हणजे मुलांना सोडवायचं सुद्धा आहे आणि उत्तर बरोबर आलं तर मग त्यासाठी सरप्राईज प्रकार अशा प्रकारे ते आपल्या पुढे इमोजी येते अशा प्रकारे हे आहे. त्यामुळे याच्यामध्ये मुलांची प्रॅक्टिस होण्यासाठी चांगला वाव आहे. त्यामुळे मी जेवढे ऍप बघितले त्याच्यात हा मला बाकी सर्व ऍपच्या तुलनेमध्ये हा खूप चांगला ऍप मला वाटतोय. मराठी किड्स नावाचा, जो विशेष करून गणिताच्या प्रॅक्टिससाठी मुलांना उपयोगाला येईल. कारण मुलं आपले आता
औपचारिकपेक्षा अनौपचारिक मार्गे थोडंसं लवकर शिकतात असं आपल्याला दिसतंय. त्यामुळे मुलं मराठी किड्स नावाच्या ऍपमधून समजा वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची बेरीज जर भागाकाराचे जर उदाहरण सोडवत असतील, तर मुलांना अनौपचारिक मार्गाने हे सोडवण्याची प्रॅक्टिस होईल आणि मुलं थोडंसं इंटरेस्टनं हे काम करू शकतात असं मला वाटतं. त्यासोबत आहे मराठी शब्द कोडे. मराठी शब्द कोडेमध्ये जसं आपल्या वर्तमानपत्रामध्ये शब्द कोडे असतात, तर तशा प्रकारे हे शब्द कोड्याचा आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी अ, योग्य शब्द सुचवणे वगैरे अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये आहेत. मराठी सुविचार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी सुविचारांचं कलेक्शन करण्यात आलेलं आहे. मराठी बालवाडी लहान मुलांना मराठी शिकण्यासाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये मुळाक्षर असतील, त्यानंतर बाराखडे असेल, अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये असतील. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील किल्ले, विविध किल्ल्यांची माहिती, शिवरायांच्या काळातील किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी हा उपयुक्त आपल्याला ऍप दिसून येतो. त्यानंतरचा ऍप आहे मराठी म्हणी व वाक्यप्रचार. तर हा 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगाला येईल अशा प्रकारचा हा ऍप आहे. मराठी म्हणी, वाक्यप्रचार, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्ध शब्द अशी याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती मिळेल. 5वी स्कॉलरशिप मराठी व्याकरण. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी व्याकरणात सराव होण्यासाठी हे ॲप आहे. संपूर्ण मराठी व्याकरण. जर संपूर्ण मराठी व्याकरण विशेष करून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे एमपीएससी वगैरे अभ्यास करतात किंवा गट क ड परीक्षा अभ्यास करतात ते सुद्धा मुलं अशा प्रकारच्या ऍप्सचा वापर करायला चालू केलेले आहेत. याच्यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण मिळेल. मराठी बोधकथा लहान मुलांना चांगला बोध घेता येईल अशा प्रकारे बोधकथांचा याच्यामध्ये समावेश आहे. काही शालेय परिपाठामध्ये मुलं बोधकथा सांगतात तर मुलांना बोधकथा सांगण्यासाठी आपण अशा प्रकारचा ऍपचा वापर करा म्हणून आपण सांगू शकतो. खेळ गणिताचा मराठी गणित विषयक सराव या खेळातून होतो आणि याच्यामध्ये विविध गणिताचे खेळ आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना सोडवायचं आहे ते गणित आणि सोडवल्यानंतर मग त्याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे की नाही हे देखील याच्यामध्ये समजतं. त्यापुढे राष्ट्ररत्न भारतातील थोर नेत्यांची माहिती देणारं हे ऍप आहे. याच्यामध्ये विविध नेते आहेत आणि त्याची माहिती डिटेलमध्ये मिळते. इंग्रजी शिका मराठीतून. तर इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त ऍप आहे हा. इंग्रजी संभाषणे, दररोजच्या वापरातील वाक्य, विविध म्हणी, इंग्रजी बोलण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे साधे साधे जे वाक्य आहेत आपण जे डेली रुटीन मध्ये वापरतो असे काही संभाषणाचे शब्द वाक्य मुलं याच्यामध्ये शिकू शकतात. एबीसी फॉर किड्स हे एज्युकेशनल गेम्स आहे. चिल्ड्रन लर्न अल्फाबेट अँड राईट लेटर. म्हणजे अंगणवाडीमध्ये असेल किंवा इथं पहिलीमध्ये आलेली जी मुलं आहेत की ज्यांना एबीसी आपल्याला असं वाटतं की त्याच्या घरामध्ये सुद्धा पालकांनी घ्यायला पाहिजे किंवा तो अनौपचारिक मार्गाने लवकर शिकेल असं वाटत असेल तर पहिलीच्या मुलांसाठी हा ऍप चांगला आहे एबीसी शिकण्यासाठी. किड्स नर्सरी राईम्स तर नर्सरी राईम्स ह्याच्यामध्ये मिळतील. हा बेस्ट ऍप आहे. जवळपास 50 राईम्स ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. आता काही गव्हर्नमेंटचे काही वेबसाईट किंवा आपण ऍप म्हणूयात तर त्याच्यातलं पहिला आहे हा वेब पोर्टल सुद्धा आहे आणि सोबत ऍप मध्ये सुद्धा आपल्याला मिळतो. दीक्षा नावाचा ऍप आहे. प्ले स्टोअरला सुद्धा मिळेल आणि अँड्रॉइडच्या आय स्टोअरला आयफोनच्या स्टोअरला सुद्धा मिळेल. तर दीक्षा ऍप आहे जो मॅक्झिमम शिक्षकांना आता माहीत झालेला आहे आणि प्राथमिक शिक्षण परीक्षेमध्ये आपण दीक्षा ऍपवर विशेष एक सेशन घेतलं होतं. दीक्षा ऍप मध्ये आता आपल्याला फायदा असा आहे बघा की दीक्षा ॲपमध्ये 1ली ते 12वीचे सर्व प्रकारच्या बोर्डाचे सर्व एज्युकेशनल आपल्याला व्हिडिओ मिळतात, सर्व कंटेंट मिळतात. तर त्यासोबत शिक्षकांचा सातत्यपूर्ण सर्वंकष विकास होण्यासाठी मला वाटतं एक 20-25 कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. ते कोर्सेसला आपण जॉईन होऊ शकतो आणि त्याचं सर्टिफिकेशन देखील आपण मिळवू शकतो. म्हणजे दीक्षा ॲपवर फॉर एक्झाम्पल ऍक्शन रिसर्च नावाचा एक कोर्स आहे. तर ऍक्शन रिसर्च नावाचा कोर्स आपण त्याला समजा जॉईन केलात आणि त्यासोबत त्याचे व्हिडिओ सर्व बघितले, त्याच्यामध्ये विचारण्यात येणारे प्रश्न आपण सोडवले, तर अशा प्रकारे तो कोर्स आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे ब्लेंडेडचे काही कोर्स दीक्षा ॲपवर आहेत. तर शिक्षक स्वतःहून त्याच्यावर रजिस्ट्रेशन करू शकतात आणि या कोर्सेसचा फायदा आपण घेऊ शकतो. यासोबत मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, एनसीईआरटी यांचे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत दीक्षा ॲपवर. तर त्या कोर्सेसच्या सहाय्यानं आपण स्वतःचं व्यावसायिक विकास करू शकतो आणि आपण आपले मास्टरी डेव्हलप करू शकतो. तर दीक्षा ॲपचा आणखीन एक फायदा आहे की आपण एखादा घटक शिकवण्याच्या अगोदर या घटकाबद्दल दीक्षा ॲपवर नेमकं कशा प्रकारे व्हिडिओ आहे हे आपण जर बघितलं तर आपल्या टीचिंग मध्ये आणखीन चांगली इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. म्हणजे कोणताही घटक शिकवण्या अगोदर आता आपण समजा गेल्या 10 वर्षापासून शिकवत आहे किंवा गेल्या 20 वर्षापासून शिकवत आहे.
पण आपण जे शिकवतो तो टॉपिक इतर व्यक्ती कसं शिकवतो, दीक्षा ॲपवर कसा आहे, YouTubeवर कसा आहे, डिजिटल साक्षरवर कसा आहे, असे विविध जे पोर्टल आहेत त्याच्यावर तो टॉपिक कसा शिकवला जातो. हे आपण जर बघून शिकवलं, तर आपल्या टीचिंगमध्ये आणखी सुधारणा होऊ शकते आणि आपले उदाहरण असतील, अध्ययन अनुभव असतील याच्यामध्ये व्हरायटी येऊ शकते. त्यामुळे दीक्षा ॲपचा आपण वापर करू शकताय. प्ले स्टोअर हे आहे. आता मी डिटेल सांगणार नाही कारण आपल्याला मॅक्झिमम शिक्षकांना माहीत आहे. आता पुढचा ॲप आहे पॉवर पॉइंट टू व्हिडिओ कन्व्हर्टर. तर आपण प्रथम आता पीपीटी आपण समजा बनवली असेल आणि त्या पीपीटीचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. तर Googleवर आपण सर्च करायचं. काय सर्च करायचं आहे? पॉवर पॉइंट टू व्हिडिओ कन्व्हर्टर. असं आपण टाकलं की आपल्याला तशा प्रकारची वेबसाईट मिळेल आणि या सॉफ्टवेअरमध्ये आपण ही पीपीटी ॲड करायची. ही पीपीटी ॲड केली तर त्या पीपीटीचं आपल्याला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करून मिळेल. तर त्याला पॉवर पॉइंट टू व्हिडिओ कन्व्हर्टर आपण असं म्हणतो. गुगल स्केचअप. आता गुगल स्केचअप हा काय आणि कशा प्रकारचा सॉफ्टवेअर आहे? तर याच्यामध्ये आपण आपल्या पाठाशी संबंधित कोणतीही 3D इमेज डाउनलोड करायची आहे आणि ही 3D इमेज या सॉफ्टवेअरमध्ये ॲड करायची आहे आणि या सॉफ्टवेअरमध्ये ॲड केल्यानंतर आपण त्या कोणत्याही अँगलनं ते फिरवू शकतो आणि बघू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा ताजमहल याच्याबद्दल एखादा रेफरन्स तुम्ही शिकवताय. तर ताजमहल आपण 3D इमेज घेतली आणि या सॉफ्टवेअरमध्ये आपण ॲड केली, तर आपण वेगवेगळ्या अँगलनं ताजमहल तो बघू शकतो आणि मुलांना दाखवू शकतो. यासाठी हे सॉफ्टवेअर आहे गुगल स्केचअप. शालेय विद्यार्थ्यांत लोकप्रिय असलेले 1001 फन ॲक्टिव्हिटी. तर हे त्याचं सॉफ्टवेअर हे ॲप आहे. डाउनलोड 1001 फन ॲक्टिव्हिटी. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जाऊन या 1001 फन ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये बघू शकतो आणि आपण आपल्या शाळेमध्ये राबवू शकतो. या प्रत्येक जिथे-जिथे तुम्हाला निळत असेल, या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक हे सर्व त्या सॉफ्टवेअरला किंवा त्या ॲपला तुम्ही डायरेक्ट जाऊ शकताय आणि ते बघू शकताय. तर याचा वापर काय करता येईल या फन ॲक्टिव्हिटीचा, की दुपारच्या 3च्या पुढं विद्यार्थ्यांना आपल्याला थोडंसं एंटरटेनमेंट प्लस एज्युकेशन असं द्यावं लागतं आणि त्यावेळेस आपण अशा प्रकारे काही फन ॲक्टिव्हिटी घेऊन आपण आपल्या विषयाची मांडणी करू शकतो. Google इनपुट टूल हे आता Google मराठी टायपिंग करण्यासाठी सॉफ्टवेअर आहे. फोटो स्टोरी. आता फोटो स्टोरीमध्ये काय, की आपण आपल्याला जे शिकवायचं त्याचे फोटो इमेज घ्यायचे आणि फोटो इमेज घ्यायचं त्यासोबत आपल्याला जो ऑडिओ पाहिजे तो ऑडिओ सुद्धा आपण घ्यायचा आणि हे दोन्ही आपण एकत्रित ॲड केले तर या सॉफ्टवेअरमध्ये, फोटो स्टोरीमध्ये, तर आपल्याला एक व्हिडिओ तयार होऊन मिळेल. म्हणजे समोर इमेज दिसते आणि त्याच्या पाठीमागे ऑडिओ दिसतोय. ओके. फॉर एक्झाम्पल समजा एखादा शैक्षणिक पाठ आहे, धडा आहे. तर धड्याचं इमेज तुम्हाला पुढे दाखवायचं आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही बोलताय. तर तुमचं बोलण्याचा ऑडिओ तुम्ही रेकॉर्ड केला आणि हा इमेज हे दोन्ही एकत्रित आपण ऍड केलं तर अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी तयार होईल फोटो स्टुडिओमध्ये. पुढचा ऍप आहे डिजिटल साक्षर. तर हा डिजिटल साक्षर दीक्षा ऍप नंतरचा 2 नंबरचा ऍप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक व्हिडिओ मिळतात. शैक्षणिक व्हिडिओ म्हणजे शैक्षणिक पाठ्यपुस्तकावर आधारित व्हिडिओ. तर हे खूप चांगल्या प्रकारचं ऍप आहे. म्हणजे दीक्षा ऍप नंतर 2 नंबरचं ऍप जे असेल शैक्षणिक पाठ्यपुस्तकावरील व्हिडिओचं, तर तुम्हाला हे ऍप असेल डिजिटल साक्षर नावाचं. तर या ऍपच्या साहाय्यानं आपण विविध व्हिडिओ बघू शकताय आणि शिकू शकताय. डिजिटल साक्षर. तर हे या ऍप बद्दलची माहिती आहे. किती व्हिडिओ आहेत वगैरे आणखीन याच्यामध्ये वाढ सुद्धा झालेली आहे. आता विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करायचं आणि मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला एक नवीन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी पाहिजे. तर हे प्लिकर्स नावाचं एक वेबसाईट आहे. तर प्लिकर नावाच्या वेबसाईटवरून आपण विद्यार्थ्याचं मूल्यमापन करू शकतो. तर याच्यामध्ये कसं असतं बघा. तर याच्यामध्ये हा इथे शिक्षक दिसतोय तुम्हाला. या शिक्षकाच्या हातात मोबाईल आहे आणि ह्या विद्यार्थ्याकडे कार्ड आहेत. आणि हे जे कार्ड आहेत या कार्डवर जे काही सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल क्यूआर कोडमध्ये आहेत. म्हणजे कार्डवरचे सिम्बॉल हे क्यूआर कोडमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण समजा 4 कार्ड दिले. तर ते 4 कार्ड कसे असतात ए, बी, सी आणि डी असे ऑप्शन आहेत. म्हणजे समजा प्रश्न आहे काय, की भारताची राजधानी टिमटिम आहे. ओके. आणि तुम्ही 4 ऑप्शन दिले. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई. अशा शिक्षकांनी 4 ऑप्शन दिले. 1 नंबरला मुंबई, 2 नंबरला दिल्ली, 3 नंबर चेन्नई आणि डी ला कोलकाता असे 4 ऑप्शन दिले. तर हे मुलाकडे जे क्यूआर कोड आहेत, तर हे क्यूआर कोडला एबीसीडी मध्ये क्यूआर कोड केलेला असतो तो. आता शिक्षक सांगतात की बाबा याचं उत्तर काय? तर मुलं ते क्यूआर कोडच्या सहाय्यानं अशा प्रकारे हात वर करून दाखवतात तो क्यूआर कोड. आणि शिक्षक काय करतात? शिक्षक पूर्ण वर्गाचा एक फोटो काढतात. पूर्ण वर्गाचा एक फोटो काढला, की समजा आपण असं म्हणू एक 20 विद्यार्थी उपस्थित आहेत.
तर त्या 20 विद्यार्थ्यात समजा एक फक्त फोटो शिक्षकांनी काढला, तर फोटो काढल्या काढल्या 20 पैकी किती विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे हे लगेच समजतं आपल्याला विदिन 1 सेकंड. विदिन 1 सेकंड मध्ये काय करतं, हे कॅप्चर करतं हे सॉफ्टवेअर, आणि कॅप्चर करून किती मुलांचं करेक्ट आहे हे लगेच दाखवतं. तर अशा प्रकारे, आणि याच्यामध्ये एक असं एक आहे की मुलांना एकमेकाचं उत्तर सुद्धा समजत नाही, अशा प्रकारचे हे क्यूआर कोड असतात. म्हणजे कुठल्या मुलाने ए केलं आणि कुठल्या मुलाने बी दाखवलेलं आहे हे सुद्धा मुलांना समजत नाही. शिक्षकाला सुद्धा समजत नाही. शिक्षक काय करतो, हा या ठिकाणी मोबाईल आहे आणि या मोबाईलच्या साह्याने तो ते पूर्ण मुलांचा फोटो कॅप्चर करतो, आणि कॅप्चर केला की लगेच ऑटोमॅटिक तो सॉफ्टवेअर किती मुलांचं उत्तर करेक्ट आहे हे सांगतं. म्हणजे इव्हॅल्युएशन करण्यासाठी एक चांगली प्लिकर्स नावाची वेबसाईटचं आहे, हे सॉफ्टवेअर आहे की ज्याचा वापर आपण एक चांगल्या प्रकारचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी मुलांमध्ये इव्हॅल्युएशन बद्दलची एक चांगली धारणा म्हणू किंवा पॉझिटिव्ह माइंड सेटअप करण्यासाठी आपण हे वापरू शकतो. म्हणजे इव्हॅल्युएशनला सुद्धा मुलं खूप आनंदानं तयार राहतील, इव्हॅल्युएशन आपलं होतंय यासाठी आनंदानं तयार राहतील, त्यासाठीच हे प्लिकर्स नावाची वेबसाईट आणि सॉफ्टवेअर आहे. पुढं आहे खान अकॅडमी. आता खान अकॅडमीचे जे व्हिडिओ आहेत, विशेष करून गणिताचे व्हिडिओ खूप चांगले आहेत. आणि हे खान अकॅडमीचे व्हिडिओ आपण सध्या जे काही मॉडेल स्कूल आहेत, आदर्श शाळा, या आदर्श शाळेमध्ये आपण हे कंपल्सरी केलंय. आदर्श शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांनी खान अकॅडमीतले व्हिडिओ बघायचे आणि त्यानुसार त्यांनी अध्यापन करणं आवश्यक आहे. आता फक्त आदर्श शाळेपुरतं हे मर्यादित न ठेवता आपण जिल्ह्यातल्या जेवढ्या सर्व शाळा आहेत, सर्व शाळेने या खान अकॅडमीच्या या ऍपचा वापर करावा. याच्यातले जे व्हिडिओज आहेत, तर त्या व्हिडिओचा वापर करून आपण आपल्या मुलांना शिकवावं. पुढचं आहे फाइंड आउट अबाउट आवर टेम्पलेट्स. आता बघा, टेम्पलेट आहे त्याच्यात विविध प्रकारचे. कसे टेम्पलेट आहेत बघा. हा मॅचअप, मॅचअप म्हणजे आपल्याला अशा प्रकारचं कंटेंट मुलांना शिकवायचं आहे की दोन गोष्टीमध्ये मॅचिंग आपल्याला शिकवायचं अशा प्रकारे. म्हणजे दोन गोष्टीमध्ये मॅच करायचं आहे. तर हे तुम्हाला रेडीमेड, याला मॅचअपला क्लिक केलं की रेडीमेड तुम्हाला असं टेम्पलेट मिळेल आणि तुम्ही याच्यात टायपिंग करू शकताय. त्यानं तुम्हाला क्विज अशा प्रकारे देखील टेम्पलेट मिळेल. मिसिंग वर्ड तुम्हाला अशा प्रकारे टेम्पलेट मिळेल. इन अनजम्बल, ग्रुप सॉर्ट, मॅचिंग पेअर, फाइंड द मॅच, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची इथं टेम्पलेट आहेत. टेम्पलेट म्हणजे तुम्हाला हे कोरे टेम्पलेट असतात. याच्यामध्ये आपण माहिती भरू शकतो, आणि या माहितीचा आपण वापर कशासाठी करू शकतो, अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, या तिन्ही गोष्टीसाठी आपण करू शकतो. आता हे सर्वांना आपल्याला माहिती आहे त्यामुळे मी जास्त घेत नाही. स्क्रीन रेकॉर्डर. स्क्रीन रेकॉर्डर आपण नावाचा ऍप असतो. आपण हे कशासाठी आपण वापरू शकतो, विशेष करून की बालभारतीचं सर्व पाठ्यपुस्तक आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहेत. समजा बालभारतीचं पुस्तक आपण पीडीएफ फाईल आपल्या मोबाईलमध्ये ओपन केली, स्क्रीन रेकॉर्डर ऍप चालू केला, आणि स्क्रीन रेकॉर्डर आपण ते प्रेस बटन चालू करून स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केली, तर स्क्रीन रेकॉर्डिंग देखील चालू होते, आणि त्यासोबत समजा तुम्ही बोलत असाल तर बोललेलं सर्व रेकॉर्डिंग होतं. आणि अशा प्रकारे सुद्धा आपण अशा प्रकारे व्हिडिओ तयार करू शकतो. आणि या व्हिडिओचा वापर सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो मुलांना शिकवताना. पुढचा आहे हा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटर वापरण्याचा एक सॉफ्टवेअर आहे की जो भारतातील सर्वात फेमस सॉफ्टवेअर आहे, ओबीएस स्टुडिओ. तर ओबीएस स्टुडिओ शिकण्यासाठी सुद्धा आपण जर युट्यूबला सर्च केलं की हाऊ टू यूज ओबीएस स्टुडिओ, तुम्हाला सहज एक 5-6 चांगले सोपे व्हिडिओ मिळतील, आणि ज्याच्या साहाय्याने तुम्ही हा ओबीएस स्टुडिओ नावाचा एक सॉफ्टवेअर आहे ते वापर करू शकताय. आणि या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने आपण विविध शैक्षणिक व्हिडिओ तयार करू शकतो, आणि ज्याचा वापर आपण आपल्या मुलांना शिकवण्यासाठी किंवा आपण स्वतःच युट्यूब चॅनल तयार करण्यासाठी देखील हे ओबीएस स्टुडिओ वापरू शकतो. गुगल लेन्स नावाचं सॉफ्टवेअर आहे. गुगल लेन्सचा फायदा काय बघा, की गुगल लेन्स मध्ये समजा आता हे कॅमेरा आहे, हा कॅमेरा आहे, तर कॅमेराला आपण क्लिक केलं आणि आपण समजा 3च्या पुढे आपण समजा विद्यार्थ्यांना ग्राउंडवर घेतलेलं आहोत, आणि तिथंच तुमचं काय आहे, आपण म्हणू तुम्ही काही झाडे लावलेलं आहात किंवा काही वनस्पती वगैरे आहेत, तर त्याचा समजा वनस्पतीच तुम्ही फोटो काढलात, तर त्या वनस्पतीबद्दल गुगल लेन्स लगेच तुम्हाला माहिती द्यायला चालू करेल. म्हणजे फक्त फोटो काढायचं, कुठलीही गोष्ट असेल त्याचा आपण फोटो काढला की लगेच आपल्याला गुगल लेन्स त्या वस्तूची किंवा त्या पदार्थाची कशाची ते तुम्हाला लगेच माहिती याच्यामध्ये देईल. माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्व भाषेमध्ये तुम्हाला मिळू शकतं. त्यासोबत गुगल लेन्सचा आणखीन एक वापर आहे, की समजा तुम्हाला टायपिंग करायचं आहे आणि तुमच्याकडे तुम्ही स्वतःच्या एक चांगल्या हस्ताक्षरात लिहिलेलं कंटेंट आहे. तुम्ही स्वहस्तलिखित लिहिलेलं कंटेंट आहे. याचा तुम्ही फोटो काढलात आणि याचा फोटो काढून तुम्ही याला टायपिंग मध्ये कन्वर्ट करू शकताय. म्हणजे तुम्ही जेवढं लिहिलेलं आहे
ती संपूर्ण टायपिंग मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. ओके. त्यासोबत गुगल लेन्सचे आणखीन खूप सारे वापर आपल्याला शैक्षणिक लेवलला करता येतात. गुगल लेन्स म्हणजे ट्रान्सलेट टेक्स्ट, म्हणजे आपण जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट भाषांतर करण्यासाठी वापर करू शकतो. म्हणजे इंग्लिश टू मराठी आपल्याला भाषांतर करायचं असेल तर गुगल लेन्सच्या साहाय्याने आपण भाषांतर करू शकतो. आयडेंटिफाय प्लांट अँड अॅनिमल, की एखादा अॅनिमल कुठला आहे, समजा पाठ्यपुस्तकातला एखादा अॅनिमल आहे, तर त्या पाठ्यपुस्तकातल्या अॅनिमलचा आपण फोटो गुगल लेन्स मध्ये काढला की लगेच गुगल लेन्स तुम्हाला त्याची माहिती सांगायला चालू करेल. प्लांट्स असेल किंवा अॅनिमल्स असेल. एक्सप्लोर प्लेसेस अराउंड यू, म्हणजे काही प्लेसेस असतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघू शकतो. फाइंड द लुक यू लाईक. त्यानंतर नो व्हॉट टू ऑर्डर, म्हणजे आणखीन काय आपल्याला ऑर्डर करता येईल, अशा प्रकारे इतर ऍक्टिव्हिटी आहेत. पुढचं महत्वाचं आहे गुगल ड्राईव्ह, की आपण शिक्षक म्हणून जेवढं काम करतो तर तशा महत्वाचे सर्व डॉक्युमेंट आपण गुगल ड्राईव्हला अपलोड करावे. जवळपास 15 GB डेटा आपण गुगल ड्राईव्हला अपलोड करू शकतो, की जो ऑनलाईन स्वरूपात सेव्ह राहतो परमनंट. ऑनलाईन स्वरूपात परमनंट सेव्ह राहतो. आपण कधीही काढून बघू शकतो. याच्यामध्ये आपले नोट्स असतील, काही पुस्तक असेल, काही मटेरियल असेल, काही पीपीटी असेल, काही व्हिडिओ असतील, हे संपूर्ण आपण गुगल ड्राईव्हला सेव्ह करावे, की जे कायम तुम्हाला वापरता येतील. आपण शिक्षक म्हणून आता मोबाईलमध्ये खूप साऱ्या लोकांचे असतात, पण मोबाईल समजा चुकून हरवलं तर संपूर्ण डेटा आपला नष्ट होतो. त्यामुळं महत्वाची माहिती ही संपूर्ण गुगल ड्राईव्हला आपण ठेवू शकतो. पुढं आहे गुगल डॉक्स. गुगल डॉक्स म्हणजे MS वर्ड प्रमाणे काम करणारे सॉफ्टवेअर आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ऑफलाईन असतं आणि हे गुगल डॉक हे ऑनलाईन असतं. म्हणजे गुगल डॉक मध्ये तुम्ही केलेलं सर्व काम हे ऑनलाईन सेव्ह राहतं. MS वर्ड सारखं याचं काम चालतं गुगल डॉक्स. पुढचं आहे सर्वात महत्वाचं, विशेष करून 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, म्हणजे आपण 6वी ते 12वीचा हा वयोगट पकडू मुलांचा. तर 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विशेष करून इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र असे जे विषय आहेत, तर हे विषय शिकवण्यासाठी या शिक्षकांनी अन अकॅडमी या नावाचा ऍप आहे, लर्निंग ऍप. तर या अन अकॅडमी ऍप हा कुणासाठी आहे, तर हा UPSC आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे सिलेबस आहे, तर त्या सिलेबसवर आधारित या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हिडिओज आहेत. म्हणजे मग ते इतिहासाचे असतील, भूगोलाचे असतील, राज्यशास्त्र असतील, विज्ञानाचे असतील, चालू घडामोडीचे असतील, कुठल्याही असे जे सामान्य ज्ञान रिलेटेड आहेत, असेच इंग्रजी सुद्धा याच्यामध्ये व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर असे खूप उत्कृष्ट म्हणतो मी, ज्याला उत्कृष्ट व्हिडिओ म्हणतो. कारण का उत्कृष्ट म्हणतोय मी, कारण हे व्हिडिओ पाहून जर एखादा विद्यार्थी IAS होत असेल तर या व्हिडिओची क्वालिटी काय लेवलची असेल ते तुम्ही बघा. तर याचा वापर निश्चितपणे 6वी ते 12वीच्या शिक्षकाने या व्हिडिओ मधला जो कंटेंट आहे तो बघावा आणि त्यानुसार आपण आपल्या मुलांना शिकवावं. फॉर एक्झाम्पल भूगोलामध्ये समजा एखादा कंटेंट आहे, ऋतुनिर्मिती नावाचा टॉपिक आहे. तर ऋतुनिर्मिती नावाचा टॉपिक जर तुम्ही अन अकॅडमी मध्ये बघितलात आणि नंतर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायला चालू केलात, तर तुमच्या टीचिंग मध्ये खूप चांगल्या प्रमाणे इम्प्रुव्हमेंट दिसेल. कारण ऋतुनिर्मिती हा टॉपिक इथे तुम्हाला जवळपास 4 ते 5 प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. का 4 ते 5 प्रकारचे व्हिडिओ मिळतील? कारण इथं शिकवणारे खूप लोक आहेत. म्हणजे फक्त आपण जर भूगोल विषय घेतला तर भूगोल विषय शिकवणारे जवळपास 10 व्यक्ती मिळतील. आणि या 10 व्यक्तीचे प्रत्येकाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर 10 व्यक्तीचे सोडा, तुम्ही 4-5 प्रकारचे जरी व्हिडिओ तुम्ही बघितले तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा कंटेंट या ठिकाणी शिकवायला मिळू शकतो. विशेष करून इतिहासामध्ये असेल किंवा विज्ञानामध्ये सुद्धा काही कंटेंट असेल, तर विज्ञानातला सुद्धा कंटेंट खूप उत्कृष्टपणे या अन अकॅडमी वेबसाईटला आहे. वेबसाईट सुद्धा आहे आणि ऍप सुद्धा आहे. अँड्रॉइड सुद्धा ऍप आहे आणि आयफोनचा सुद्धा ऍप आहे अन अकॅडमी नावाचा. 6वी ते 12वीच्या शिक्षकांनी विशेष करून वापर करावा या ऍपचा. गुगल फॉर्म, आता गुगल फॉर्म आपण काय करतो, गुगल क्विज तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतो. तर हे मॅक्झिमम शिक्षकांना माहित आहे. गुगल फॉर्म किंवा गुगल क्विजद्वारे आपण विद्यार्थ्याचं इव्हॅल्युएशन करू शकतो. आता सर्वात महत्वाचं आणि शेवटी मी सांगतो, तर हे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT याचं हे फेसबुक पेज आहे. तर प्रत्येक शिक्षकाने या फेसबुक पेजला लाईक करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणा सर लाईक करून काय फायदा मिळेल, तर सिंपल फायदा असा आहे की NCERT मार्फत जे काही विविध ऑनलाईन ट्रेनिंग चालतात, की ज्याचा आपण कधीही शाळा सुटल्यानंतर सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो, उपयोग करू शकतो किंवा आपण त्याची माहिती बघू शकतो. अशा ऑनलाईन ट्रेनिंगची संपूर्ण माहिती या NCERT वेबसाईटला आहे. दर आठवड्याला काहीतरी नवीन प्रोग्राम असतो, दर आठवड्याला.
तर हे एनसीईआरटीचं फेसबुक चॅनल आहे. तुम्ही एवढं जरी लाईक केलं तरी सुद्धा तुम्हाला एनसीईआरटी रिलेटेड विविध ऑनलाईन ट्रेनिंग, विविध लेक्चर्स म्हणून आपण मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती मिळेल. आणि ही एवढी मोठ्या प्रमाणात माहिती आहे की ही जर तुम्ही माहिती बघायला चालू केलं, तुम्हाला असं वाटेल की मला शिक्षक म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती मिळत आहे आणि माझा स्वतःचा व्यावसायिक विकास होत आहे. तर अशा प्रकारचं हे एनसीईआरटीचं फेसबुक पेज आहे. यासोबत तुम्ही एनसीईआरटीचं युट्यूब चॅनल देखील आहे, ते सुद्धा आपण बघू शकतो. युट्यूब चॅनलवर मोठ्या प्रमाणात माहिती तुम्हाला दिसून येईल. तर युट्यूबवरचे सुद्धा आपण व्हिडिओ बघू शकताय. युट्यूबवरचे व्हिडिओ आपण आपला कंटेंट युट्यूबवर सर्च करू शकताय आणि तो देखील बघू शकताय. शेवटचे मला वाटतं 2 स्लाइड आहेत. स्वयं नावाचं मिनिस्टर ऑफ एज्युकेशनची एक वेबसाईट आहे, स्वयं. स्वयं नावाचं तुम्हाला ऍप सुद्धा मिळेल. तर या स्वयंवर विविध प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर हे कोर्सेस सुद्धा आपण जॉईन करू शकताय आणि या कोर्सेसच्या सहाय्याने आपण आपलं नॉलेज आणखीन अपग्रेड करू शकता, डेव्हलप करू शकता. याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळेल स्वयंवर. याचं सर्टिफिकेट मिळत नाही. स्वयंप्रभा नावाचं डीटीएच चॅनल आहे आणि या डीटीएच चॅनलवर 4 तासाचं लेक्चर असतं दररोज. आणि हे 4 तासाचं लेक्चर दररोज 5 वेळा रिपीट केलं जातं. म्हणजे हे 4 तास आणि 5 वेळा रिपीट केलं म्हणजे 4 पंचे 20, 4 आणि 20 24. म्हणजे 24 तास तुम्हाला एकच कंटेंट मिळेल की जो कंटेंट दर 4 तासांनी रिपीट रिपीट असतो. हे का बरं रिपीट असतं? कारण ज्या शिक्षकांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे, म्हणून हा कंटेंट 24 तास रिपीट होत असतो. ओके. तर स्वयंप्रभा नावाचं डिटेल चॅनल आहे. एकूण 40 चॅनल यांचे आहेत, तर आपण याचा लाभ घेऊ शकताय. त्यानंतर ना आहे माय मॅप्स. तुम्हाला विविध नोट्स मुलांना शिकवायचे आहेत, तर विविध प्रकारचे नोट्स आपण याच्यामध्ये दाखवायचे. तर माइंड मॅप आहे, ऑर्गनायझेशन चार्ट आहे, प्रोजेक्ट रेट्रोस्पेक्टिव्ह आहे, स्मार्ट गोल्स आहे. तर हे टेम्पलेट आहेत. हे टेम्पलेट आहे. समजा तुम्ही याला क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारे ऑर्गनायझेशन चार्ट येईल. याच्यामध्ये आपल्याला टायपिंग करायचं आणि टायपिंग करून आपण हे वापरू शकतो. तर काय, माइंड मास्टर या नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण या सर्व गोष्टीचा लाभ घेऊ शकतो टीचिंगसाठी. पुढचा आहे हा गुगल अर्थ. गुगल अर्थचा वापर काय की आपण एखादा ऐतिहासिक ठिकाण किंवा भौगोलिक ठिकाण शिकवतो, तर गुगल अर्थचा आपण वापर करू शकतो. आणि गुगल अर्थचा वापर करून आपण मुलांना ते प्लेस चांगल्या प्रकारे मुलांना दाखवू शकतो. ही गुगल अर्थ आहे. तर अशा प्रकारे मला वाटतं जवळपास एक 35-40 प्रकारच्या अशा ज्या गोष्टी होत्या की ज्या मी तुम्हाला सांगितल्या, त्याचा वापर करून निश्चितपणे आपण आपलं जे टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन हे 3 जे शब्द आहेत, ते आपण खूप चांगले प्रभावी करू शकतो असं मला वाटतंय. तर सर्वांना या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. शिंदे साहेब, अप्रतिम मार्गदर्शन आपण केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर घर घर संविधान उपक्रम अंमलबजावणी बाबत डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीयुत अरुण जाधव साहेब हे आपणास मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो. जाधव साहेब. सर्वांना नमस्कार. तुमच्या डाएटचे प्राचार्य माननीय जितेंद्र साळुंके साहेब, तसेच माझे सर्व अधिव्याख्याता सहकारी, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विशेष साधन व्यक्ती, या सर्वांना नमस्कार. राजेसाहेब, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय आवाज. ओके. दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान आपण स्वीकृत केलं आणि त्यावेळेस पासून 26 नोव्हेंबर 1924 पर्यंत, म्हणजे 26 नोव्हेंबर 1924 ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये प्रामुख्याने संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि या अंतर्गत केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली घर घर संविधान हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कोणकोणते उपक्रम शाळा स्तरावर राबवायचे आहेत याबाबतचा निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
यांनी निर्गमित केलेले होते हे आपल्यापर्यंत पोहोचलेले असतीलच. सदर कार्यक्रम नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीमध्ये राबवत असताना या महिन्यामध्ये आपण कोणकोणते कार्यक्रम राबवणार आहोत त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आपणाला एसआरटीची वतीनं 16 डिसेंबर 2024 रोजी देण्यात आलेले हे जे पत्र आहे, या पत्रामध्ये देण्यात आलेले उपक्रम हे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय आणि भारत सरकार यांच्या वतीनं 12 डिसेंबर 2024 रोजी सर्व राज्यातील नोडल ऑफिसर यांची बैठक घेण्यात आली आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे भारत सरकारने संविधान दिन साजरा करण्यासाठी दरमहा सूचक उपक्रम आपल्याला सुचवण्यात आलेले होते. त्याच्या अनुषंगानं आपणाला सदर उपक्रम अंमलबजावणी करत असताना काही उपक्रम हे वर्षभर आपल्याला राबवायचे आहेत. जसे आपण 26 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्षात हा उपक्रम सुरू केला आणि या ठिकाणी वर्षभर जे उपक्रम राबवायचे आहेत त्याच्यामध्ये आत्ताच आमचे सहकारी डॉक्टर शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे एनसीईआरटीच्या वतीने जो दीक्षा आपला प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती ऑनलाईन प्रश्नमंजुषा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेली होती आणि ते वर्षभर राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी पत्रामध्ये देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन आपण त्या ठिकाणी दीक्षा प्लॅटफॉर्मवरून स्वतःच त्या ठिकाणी ऑनलाईन प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग घेऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोण सहभाग, तर शिक्षक असतील, विद्यार्थी असतील आणि समाजातील सर्व घटक, ह्या सर्वांना त्या ठिकाणी सदर ऍपवर जाऊन आपण प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग घेऊ शकतो. याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील असणाऱ्या संविधान निर्मितीमधील जे सदस्य आहेत, या सदस्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्या दिवशी संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या यावर चर्चा करणं आणि विद्यार्थ्यांशी, पालकांशी सुसंवाद साधणं हे अपेक्षित होते. त्याचबरोबर दररोज आपल्या शाळेमध्ये परिपाठाच्या वेळेस प्रामुख्याने त्या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करतं, उद्देशपत्रिका जी आपण नेहमी पाहतो वाचन करतो, याच्याविषयी चर्चा करणं, फक्त वाचन न करता चर्चा करून त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगणं हे प्रामुख्याने अपेक्षित होतं. आणि अशा प्रकारे दरमहाचे उपक्रम आपल्याला देण्यात आलेले होते. प्रामुख्याने हा जानेवारी महिना सुरू असल्यामुळे आपल्याकडे विविध प्रकारच्या वेबिनार विविध विषयावरती, संविधान हाच मुख्य विषय धरून, मग त्यामध्ये संविधानातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील, वकील असतील, इतिहासकार असतील, न्यायाधीश संविधानाच्या निर्मितीबद्दल त्याचं महत्व असेल, ज्या व्यक्तींना संविधानाविषयी अधिक माहिती आहे, अधिक नॉलेज आहे, त्यांना संधी प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध करून घेऊन आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, केंद्रामध्ये प्रत्यक्ष आणि वेबिनारद्वारे चर्चा आयोजित करणं हे प्रामुख्याने अपेक्षित होतं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मध्ये संविधानामधील असणारे जे काय मूलभूत अधिकार आहेत, हक्क आहेत, त्याच्यावरती गटचर्चा घडवून आणणे, त्याचबरोबर त्याचे विशिष्ट प्रसंगावर, विविध बाबीवर चर्चा घडवून आणून त्यांना संविधानाची माहिती सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजावून सांगणं हे सुद्धा अपेक्षित होतं. एकंदरीत जानेवारी महिन्यामध्ये हे उपक्रम जे आपल्याला दिलेले आहेत ते उपक्रम आपण शाळा स्तरावर राबवले असतीलच, परंतु या ठिकाणी माझी अपेक्षा अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण परिषदेमध्ये, प्रत्येक केंद्रामध्ये शिक्षण परिषदे दिवशी आपण हे जे उपक्रम आहेत या उपक्रमाबद्दल आणि वर्षभर देण्यात आलेल्या वेळापत्रकाबद्दल सगळ्यांनी त्या ठिकाणी माहिती द्यावी, की जेणेकरून प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचलेला आहे. त्याचबरोबर शिक्षकांना आणि पालकांना ह्याची माहिती व्हावी, ही प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाची बाब की पुढील महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे उपक्रम राबवायचे आहेत त्याच्याविषयी सुद्धा या शिक्षण परिषदेमध्ये आपण माहिती देणं अपेक्षित आहे. आता साहित्य उपक्रम फेब्रुवारी 2025 मध्ये आपल्याला उपक्रम दिलेला आहे, ऐका आणि चर्चा करा. म्हणजे संविधान सभेचे वादविवाद ऐका आणि त्यांच्या भोवती चर्चा करा. म्हणजे त्यांच्या पुढे आपण काही कथन करून शिक्षकांनी किंवा काही प्रसंग मांडून किंवा पुस्तकामधील संविधानाच्या वाचन करून त्या ठिकाणी मुलांना ऐकायला लावून त्याच्यावर चर्चा घडवून आणणं.
कथाकथन सारख्या काही आयोजित कार्यक्रम करणे, काही शाळांनी अतिशय छान संविधान सभेवर गीत सुद्धा बसवलेले आहेत आणि याशिवाय सदर पत्रासोबत ज्या विविध लिंक दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये संविधानाविषयी असणारी माहिती ही सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवणं अपेक्षित आहे. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये आपल्याला संविधानाविषयी जे काही चित्रपट आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत, त्याची सुद्धा लिंक सदर पत्रामध्ये दिलेले आहेत. म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीवर चित्रपट दाखवावा ही अपेक्षा आहे. आता फक्त मी 3 महिन्याबद्दलच बोलणार आहे. त्याचं कारण असं की आपल्याला एमपीएससी मार्फत या सर्व कार्यक्रमासाठी निधी देण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे हा निधी प्रामुख्याने आपणाला पत्रही दाखवते एमपीएससीचं, प्रत्येक शाळेला दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी समग्र शिक्षा अंतर्गत लोकजागृती सन 2024-25 उपक्रमांतर्गत घर घर संविधान कार्यक्रमासाठी प्रति शाळा 1500 रुपये हे आपल्याला देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या कालावधीमध्ये जे उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमासाठी हे पैसे आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्याच्या संबंधात सुद्धा आपल्याला शिक्षण अधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त झालेले असतील आणि त्याच कार्यक्रमासाठी हे पैसे आपल्याला वापरण्यासाठी आदेशित करण्यात आलेले आहे. त्याशिवाय आपल्याकडे 10 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. सामाजिक न्याय व विशेष विभाग हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये प्रामुख्याने आपल्याला संबंधित कार्यक्रमांतर्गत कोणकोणते उपक्रम राबवायचे आहेत या बाबतीमध्ये 15 मुद्दे सांगितलेले आहेत. त्या 15 मुद्द्यामध्ये मगा उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेने आपल्या महाविद्यालयामध्ये, आपल्या शाळांमध्ये जर वसतिगृह असतील तर त्या ठिकाणी दर्शनी भागामध्ये संविधानाची उद्देशिका लावणं हे अपेक्षित होतं. त्याचबरोबर मगाच उल्लेख केल्याप्रमाणे शालेय परिपाठामध्ये दररोज व्यक्त केलेले आहे. शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान 5 प्रती उपलब्ध करून घेणे आणि विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी त्यांना वाचन करण्यासाठी उपलब्ध करून देणे ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाबाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषतः कर्तव्य, मूलभूत अधिकार यावर आपण तज्ञांचं व्याख्यान आयोजित करणं किंवा संबंधित केंद्र प्रमुख, आपल्या केंद्रातील शिक्षक किंवा आपल्या तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व यांचं त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणं ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानातील जी प्रमुख प्रकरणे आहेत, हक्क आणि कर्तव्य यावर सुद्धा मार्गदर्शन व्हावं विद्यार्थ्यांना. फक्त नागरिक शास्त्रामध्ये आपण मूलभूत अधिकार आणि हक्क एवढेच माहिती देतो, परंतु सविस्तर प्रत्यक्षात संविधानामधील असणारी जी माहिती आहे त्याच्यावर चर्चा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये घडवून आणावी ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मागा उल्लेख केल्याप्रमाणे संविधानातील मूल्य यावर पथनाट्य तयार करणं आणि त्याचं सादरीकरण करणं, त्याची व्हिडिओ निर्मिती करणे आणि प्राथमिक संचालनालयाकडून प्रामुख्याने जी लिंक आपल्याकडे देण्यात आलेली आहे, तसेच प्राचार्य डायट यांच्या ग्रुपवर सुद्धा लिंक शेअर केलेले आहे, शिक्षणाधिकारी यांच्याही ग्रुपवर लिंक शेअर करण्यात आलेले आहे. त्या लिंक मध्ये प्रामुख्याने आपले व्हिडिओ असतील, फोटो असतील आणि कार्यक्रमाचे विविध बातम्या असतील त्याही उपलब्ध करून देणं किंवा त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. प्रत्येक शाळेनी सदर कार्यक्रम नियोजनबद्ध राबवणं अपेक्षित आहे. वर्षभराचं नियोजन दिलेलं आहे, त्याचबरोबर त्याला निधी देण्यात आलेला आहे आणि या बाबतीमध्ये केंद्र शासनाने गेल्याच आठवड्यामध्ये सर्व राज्यातील प्रधान सचिवांची बैठक घेऊन सदर उपक्रम हा 26 नोव्हेंबर 2024 ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये आपणाला त्याची अंमलबजावणी करायची आहे. आता हा उपक्रम राबवत असताना प्रामुख्याने मूळ उद्देश काय आहे तर संविधानाची जागरूकता करणे, शिक्षणातील जी कर्तव्य हक्क आहेत किंवा विविध तरतुदी शिक्षणामध्ये आरटी मध्ये आलेले आहेत त्याच्यावर चर्चा घडवून आणणे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे, त्याचबरोबर मूल्य संस्कार
विद्यार्थ्यामध्ये निर्मिती करणं हे सुद्धा अपेक्षित आहे. जसे की भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यामध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनाचा विकास होईल, यावर प्रामुख्याने मार्गदर्शन शिक्षकांनी करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षक आणि अधिकारी यांनी सुद्धा ह्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेणं अपेक्षित आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे हा मुख्य उद्देश आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर सगळ्याला ज्ञात असल्याप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याचबरोबर राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, या विद्यार्थ्यामध्ये रुजवणं हा या कार्यक्रमा पाठीमागची मुख्य भूमिका आहे. आणि म्हणून प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी आपापल्या शाळेमध्ये सदर उपक्रमची अंमलबजावणी करणं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषदेमध्ये हा विषय ठेवण्या पाठीमागचा उद्देश आहे की शासनाचे आलेले पत्र, महाराष्ट्र शासनाने काढलेला शासन निर्णय, ह्या सर्व बाबींची माहिती एकाच वेळी शिक्षकापर्यंत जावी आणि शिक्षण परिषदेमधून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हा विषय घेण्यात येत आहे हे राज्याला आणि त्याचबरोबर केंद्राच्या गुगल ट्रॅकरवर माहिती गेली पाहिजे, ही यामध्ये अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे. तशा पद्धतीनं घर घर संविधान या विषयाच्या अंतर्गत आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम राबवत आहात. आणि यापुढे उत्तम उपक्रम राबवण्यासाठी आपल्या सर्वांना SRTच्या वतीनं काढण्यात आलेले 2 आदेश, त्याचबरोबर शासन निर्णय आणि MPSPचं त्या ठिकाणी असणारं पत्र, जे आपल्याला माननीय शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत सदर निधी उपलब्ध करून दिला जाईल, त्या अनुषंगाने देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने तो खर्ची घालणं की जेणेकरून पुढील वर्षासाठी सुद्धा वर्षभर आपल्याला तो निधी पुढच्या आर्थिक बजेटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकंदरीत आपला घर घर संविधान कार्यक्रम हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत नव्हे तर पालकापर्यंत जाणं अपेक्षित आहे. आणि सदर उपक्रमामध्ये सर्व अधिकारी, सर्व शिक्षक, सर्व केंद्र प्रमुख हे सहभागी होतील. आणि या शिक्षण परिषदेमध्ये जानेवारीच्या घर घर संविधान हा उपक्रम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी होईल याची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मूल आणि कुटुंबापर्यंत घर घर संविधान हा उपक्रम पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सविस्तरपणे मार्गदर्शन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे चे विभाग प्रमुख अरुण जाधव साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. साहेब, नक्कीच सोलापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जाईल. तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर गत शैक्षणिक वर्ष आणि चालू शैक्षणिक वर्षामध्ये पॅट चाचण्यांची अंमलबजावणी झालेली आहे. या पॅट चाचण्याच्या संदर्भात जो निकाल प्राप्त झालेला आहे त्या निकालाचं विश्लेषण कशा पद्धतीनं करायचं, त्या निकालाकडे कशा पद्धतीनं बघायचं, विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये पाठीमागे आहेत, कोणत्या अध्ययन निष्पत्तीवरती आपल्याला फोकस करावा लागणार आहे, जेणेकरून ज्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपले विद्यार्थी पाठीमागे आहेत ते पुढे जातील, या दृष्टिकोनातून विश्लेषण करण्यासाठी मी आमच्या डाएटचे अधिव्याख्याता श्रीयुत बुवासाहेब यांना मी निमंत्रित करतो. पॅट चाचणी निकाल विश्लेषण, बुवासाहेब. बुवासाहेब, आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद राज साहेब.
आजच्या या ऑनलाईन शिक्षण परिषदेसाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय प्राचार्य जितेंद्र साळुंखे साहेब, आमचे मार्गदर्शक वरिष्ठ अधिव्याख्याता सन्माननीय अरुण जाधव साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी, या बैठकीसाठी उपस्थित असणारे सन्माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद मधील इतर सर्व अधिकारी, सर्व गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि गट साधन केंद्रातील माझे सर्व सहकारी, विशेष साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक. आजचा जो माझ्याकडचा विषय आहे तो म्हणजे पॅट चाचणी विश्लेषण व त्याचं अर्थनिर्वचन. या बाबतीत आपण एक लक्षात घ्यावं की आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वीच नवीन शासन आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आलेलं आहे. त्यानंतर नवीन सचिव त्या ठिकाणी नियुक्त झाले आहेत. माननीय आयुक्तही नव्यानेच आपल्याकडे रुजू झाले आहेत आणि या अनुषंगानं माननीय संचालक SCRT असतील, आयुक्त शिक्षण असतील, माननीय सचिव साहेब असतील, यांच्या वारंवार आढावा आणि नियोजन बैठका सातत्यानं राज्य स्तरावरच्या घेतल्या जात आहेत. आणि त्यातील सर्वात महत्वाचा घटक या आढावा बैठकांचं एक केंद्रस्थान आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता. ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याचं किंवा पाहण्याचं मानक कोणतं असेल तर शासनाकडं सध्या FSKचा जो डेटा आहे म्हणजे विद्या समीक्षा केंद्र, ह्या ऑनलाईन पोर्टलवर आपले शिक्षक जे पॅट चाचणीचे विद्यार्थ्यांची संपादनूक किंवा विद्यार्थ्यांना त्या चाचण्यांच्या मध्ये मिळालेले गुण, जे शिक्षक त्याच्यामध्ये जी माहिती भरत आहेत त्या सर्व माहितीचे विश्लेषण करून राज्य स्तरावर त्या माहितीचं विश्लेषण, त्याच्या अर्थनिर्वचन, त्याच्यावर चर्चा, त्यावर कृती कार्यक्रम, अशा पद्धतीचा कार्यक्रम सध्या सुरू झालेला आहे. माननीय आयुक्त स्तरावरून या विषयावर 2 आढावा बैठका झाल्या आणि राज्याचा हा जो पॅट चाचणीचा संपूर्ण डेटा आहे त्याचा माननीय संचालक SCERT यांनी संपूर्ण राज्याचा विषय, इयत्ता आणि जिल्हानिहाय डेटा विश्लेषण करून सादर केलेला आहे शासनाला. आणि हा जो डेटा आहे या डेट्यामध्ये ज्या ज्या अध्ययन निष्पत्ती मध्ये विद्यार्थ्यांची संपादनूक कमी आहे त्या संपादनुकीवर त्या जिल्ह्यांनी काम करावं अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. हा सगळा डेटा आम्ही यापूर्वीही आपल्या ग्रुपवर शेअर केलेला आहे. आजच्या बैठकीनंतरही पुन्हा आम्ही वेगळ्या आपल्या ग्रुपवर शेअर करत आहोत. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की ही जी माहिती किंवा ह्या ज्या PDF किंवा राज्य स्तरावर जे विश्लेषण करून आपल्यापर्यंत पाठवलेला आहे तो ओव्हरऑल राज्याचा डेटा आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की इयत्ता 3री ते 9वी पर्यंतचे आपण 3 विषयांची पॅट चाचणी घेत आहोत. मराठी, गणित आणि इंग्रजी या 3 विषयांसाठी पॅट अंतर्गत चाचण्या आयोजित केल्या जात आहेत. त्याचा जो डेटा अपलोड झालेला आहे त्याचं पूर्ण विश्लेषण या सर्व PDF मध्ये दिलेलं आहे. मग कोणती इयत्ता कोणत्या विषयामध्ये, कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये, कोणत्या स्तरावर आहे ही सगळी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये राज्याचीही आहे आणि जिल्ह्याचीही आहे, प्लस कॅटेगरी वाईज सुद्धा आहे, प्लस त्याच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती वाईज सुद्धा डेटा दिलेला आहे. कोणता जिल्हा कोणत्या स्तरावर आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जे मॅनेजमेंट आहेत, मग खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असतील किंवा अंशतः अनुदानित शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, असं व्यवस्थापन निहाय सुद्धा विद्यार्थ्यांची त्या इयत्तेची त्या विषयाची संपादनूक कशी आहे हे सगळं त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु हा झाला राज्याचा आणि जिल्ह्याचा डेटा. राज्याच्या डेटावर SCERT काम करून जिल्ह्यांना गाईडलाईन देईल. जिल्ह्याच्या डेटावर जिल्ह्याचं डाएट असेल, शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक असेल, आम्ही सगळे मिळून काम करू. परंतु शिक्षक म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, जिल्ह्याचा डेटा पाहून किंवा राज्याचा डेटा पाहून ओव्हरऑल मला स्थिती समजेल, परंतु त्या तुलनेत माझा वर्ग, माझे विद्यार्थी
मी ज्या वर्गाला इयत्ता 8वी 9वी किंवा माध्यमिक वर्गांच्या बाबतीत मी जो विषय शिकवत आहे, मग तो भाषा मराठी असेल, उर्दू असेल, हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल, मी जो विषय शिकवतोय त्या विषयामध्ये माझे विद्यार्थी नेमके कुठं आहेत हे त्या त्या विषयाच्या शिक्षकानं, त्या त्या प्राथमिकच्या बाबतीत त्या त्या वर्गाच्या शिक्षकानं पाहणं गरजेचं आहे. मी डेटा शेअर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काही अध्ययन निष्पत्ती राज्याने आपल्याला अशा फाइंड आउट करून दिलेल्या आहेत की त्यामधली विद्यार्थ्यांची संपादनाची सरासरी जी आहे ती 20% आहे, 30% आहे, 40% आहे. इतकी कमी संपादनूक त्या विद्यार्थ्यांची त्या त्या अध्ययन निष्पत्तीमध्ये दिसत आहे. त्या त्या अध्ययन निष्पत्तीवर कृती कार्यक्रम, कार्यशाळा जिल्हा स्तरावरून तर आयोजित केल्या जातीलच, परंतु हाच डाटा जिल्ह्याचा असो, राज्याचा असो, ॲज इट इज माझ्या वर्गाला किंवा माझ्या विषयाला लागू होईल असं सांगता येणार नाही. मग माझ्या वर्गाची स्थिती काय आहे हे कोण तपासणार? तर त्या वर्गाचा, त्या संबंधित वर्गाच्या वर्ग शिक्षकानेच हे पाहणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. आपण विद्यार्थ्यांची चाचणी घेतो, पायाभूत चाचणी घेतली यावर्षी, त्यानंतर संकलित चाचणी 1 घेतली. फक्त ते तपासून गुणदान केलं आणि विद्या समीक्षा केंद्राच्या पोर्टलवर भरलं की आपलं काम संपलं असं नाही. तर कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये ओव्हरऑल माझ्या वर्गातले विद्यार्थी मागे आहेत हे पाहणं त्या वर्ग शिक्षकाचं, विषय शिक्षकाचं अत्यंत महत्वाचं काम आहे. मग विद्यार्थी मागे असतील तर त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत, त्याबाबतच्या कन्सेप्ट असतील, संबोध त्याचे स्पष्ट माझ्या वर्गात तर 20 पट असेल, 20 पैकी 12 विद्यार्थी माझे ते गणित चुकीच्या पद्धतीने सोडवत असतील, तर मला माझ्या अध्यापनाचा पूर्णतः विचार करून पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं शैक्षणिक साहित्याच्या मदतीनं, वस्तूंच्या मदतीनं ते कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. हे त्या पहिल्या शिक्षकाला समजलं पाहिजे. जर त्याला बेसिकच गोष्टी येत नसतील, म्हणजे बिन हाच्याची त्याला वजाबाकी येत नसेल, बेरीज येत नसेल, तर त्याला पुढं हास्याचं शिकवण्यात काही अर्थ नाही किंवा शाब्दिक उदाहरणं शिकवण्यात पण त्याला अर्थ नाही. आता एखादा विद्यार्थी असा आपण डोळ्यासमोर ठेवा की हास्याची वजाबाकी असेल, हास्याची बेरीज असेल, त्याला उदाहरण दिले की अगदी बिनचूक करतो, पण म्हणजे 3 अंकी 4 अंकी उदाहरण सुद्धा सोडवतो. पण ते जर शाब्दिक उदाहरणामध्ये आलं, 2 अंकी उदाहरण आहे पण शब्दामध्ये दिलेलं आहे त्याला, तर तो नक्की चुकतो. मग का चुकतो? तर त्याचं समजपूर्वक वाचन करत नाही. म्हणजे या ठिकाणी मला त्याला गणिती क्रिया शिकवणं अपेक्षित नाही, तर समजपूर्वक वाचन करणं आणि त्याचं अर्थ निर्वचन करणं आणि कोणती क्रिया करायची आहे हे समजून घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजे तिथं गणितामध्ये भाषा विषयाची संपादनूक सुद्धा आपल्याला त्या संपादनुकीचा सुद्धा विचार करावा लागतो. असा प्रत्येक विषय एकमेकाशी रिलेटेड आहे हे लक्षात घेऊन शिक्षकानं प्रत्येक विद्यार्थ्याचं जे आपण चाचणी पेपर तपासलेले आहेत पॅटच्या चाचणीचे, ते डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर काम करायचं आहे. हे मी का सांगतोय, पॅट चाचणीच का सांगतोय, तर ती पूर्णतः सायंटिफिकली आणि जी आवश्यक आहे ती मेथड वापरून अध्ययन निष्पत्तीवर आधारित, त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित ते पेपर अतिशय तज्ञ शिक्षकांनी तयार केलेले आहेत आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. म्हणून ह्या 3 विषयांच्या बाबतीत आपण ह्या पॅट चाचणी आपण डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आहे. जेव्हा मी हा जिल्ह्याचा, राज्याचा डेटा शेअर करेन तेही तुम्ही अवश्य पहा, म्हणजे त्यावरून तुम्हाला आपला जिल्हा कुठं आहे, आपला जिल्हा कोणत्या इयत्तेमध्ये, आपल्या जिल्ह्याची संपादनूक राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपण मागे आहोत, कोणत्या इयत्तेच्या कोणत्या विषयाच्या बाबतीत अजून आपल्याला काम करणं गरजेचं आहे, हे सगळं समजेल. मग त्या तुलनेत माझी शाळा, मुख्याध्यापकांना माझी शाळा कुठं आहे बघायचं आहे. केंद्र प्रमुखाने आपल्या केंद्राच्या बाबतीत हा डेटा समोर ठेवला तरी चालेल. माझं केंद्र कोणत्या स्तरावर आहे, कोणत्या विषयामध्ये माझे केंद्र माग आहे, कोणत्या विषयावर मला कार्यशाळा केंद्र स्तरावर घेणं गरजेचं आहे. खरं तर अपेक्षित असं आहे की शिक्षकांच्याकडून एखाद्या कन्सेप्टच्या बाबतीत जर आपले विद्यार्थी मागे राहत असतील, हे सर्वत्र एखाद्या केंद्रात दिसत असेल, तर सन्माननीय केंद्र प्रमुखांनी अवश्य एखाद्या संबोधाच्या बाबतीत, गणित विषयाच्या बाबतीत
किंवा आणि कुठल्याही विषयाच्या बाबतीत आपल्या गट अधिकारी यांच्या मार्फत डाएटची पत्रव्यवहार करायला हरकत नाही. माझ्या केंद्रामध्ये ह्या वर्गाच्या ह्या विषयामध्ये किंवा ह्या अध्ययन निष्पत्तीमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत, तर याबाबत डाएट सर्व योग्य ते मार्गदर्शन आम्ही कधी तयार आहोत. त्या त्या केंद्राच्या बाबतीत अगदी एका केंद्राच्या बाबतीत एका इयत्तेचे सर्व शिक्षक, एका विषयाचे सर्व शिक्षक एकत्र घेऊन आपण कार्यशाळा घेऊ शकतो आणि त्या केंद्राची संपादनूक कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. परंतु तुमच्या स्तरावरून, केंद्र स्तरावरून, शाळा स्तरावरून, वर्ग स्तरावरून, विषय स्तरावरून अचूक त्याचे विश्लेषण होणं गरजेचं आहे. चाचण्या घेऊन ते तपासल्या, आता तपासताना सुद्धा आम्ही जेव्हा शाळा भेटी देत आहोत तेव्हाही काही गोष्टी आमच्या निदर्शनास येत आहेत की शिक्षक काळजीपूर्वक पेपरच तपासत नाहीत. म्हणजे मी तर काही वर्ग असे बघितले की उत्तर तर एकसारखीच आहेत. आता ती उत्तर कशा पद्धतीने एकसारखी आली सगळ्या वर्गाची आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने येऊ शकतात. ठीक आहे, एकसारखी तोही भाग नाही, परंतु एकसारखी उत्तरं असताना सुद्धा एका विद्यार्थ्याचे बरोबर दिलेले आहेत, एका विद्यार्थ्याचे चुकीचे दिलेले आहेत, हे अपेक्षित नाही ना. मग आपण कशाच्या आधारे हे पेपर तपासले? आणि जर कुणाला अगदी जिज्ञासा असेल, अवश्य त्या केंद्र प्रमुखांनी मला कॉन्टॅक्ट करावा. त्यांना मी शाळा सांगतो, त्या संबंधित शाळेमध्ये त्यांना तशा पद्धतीचे पेपर पाहायला मिळतील. अशा त्रुटी आहेत, म्हणजे आपण ते गांभीर्याने तपासत नाही. वर्ग शिक्षकानं, विषय शिक्षकानं पेपर गांभीर्याने तपासल्यानंतर मुख्याध्यापकाने रॅन्डमली पेपर काही चेक करणं, अगदी त्या पेपरच्या बेरजा बरोबर आहेत का, अचूक उत्तराला तपास, सगळे नाही, रॅन्डमली म्हटले मी, जेवढे शक्य आहे तेवढं. केंद्र प्रमुखांनी काही शाळांच्या भेटीमध्ये रॅन्डमली काही विद्यार्थ्यांचे पेपर तपासणं, ही जर आपण पद्धत रूढ केली तर शिक्षक अत्यंत काळजीपूर्वक ते पेपर तपासतील. तो निकाल समोर घ्यावा शाळा भेटीमध्ये. तो समोर घेतल्यानंतर किंवा पेपर समोर घेतल्यानंतर ज्या अध्ययन निष्पत्तीमध्ये वर्ग मागे दिसतोय किंवा काही विद्यार्थी मागे दिसत आहेत, त्या अध्ययन निष्पत्तीच्या बाबतीत वर्ग शिक्षकांनी काही प्लॅन केलेला आहे का, कृती आराखडा तयार केलेला आहे का, कृती कार्यक्रम तयार केलेला आहे का, याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पायाभूत चाचणीमध्ये या अध्ययन निष्पत्तीमध्ये माझे विद्यार्थी मागे असताना दिसले, मग त्याच्यावर मी हा कृती कार्यक्रम तयार केला. मग संकलित चाचणीमध्ये मला संकलित चाचणी 1 मध्ये अशा पद्धतीचा रिझल्ट मला दिसून आला. अशा पद्धतीचं शिक्षकानं खरं तर सांगणं अपेक्षित आहे. तेव्हा ही पद्धत आपण रूढ करावी. विशेषतः पॅट चाचणी समोर ठेवावी. इतर आपण शाळा स्तरावर काही पेपर विषित करत असू इतर विषयांच्या बाबतीमध्ये, त्याचंही विश्लेषण करायला हरकत नाही, परंतु आवर्जून पॅटच्या बाबतीत मात्र हे सर्वांनी करावं. जिल्ह्याचा, राज्याचा डेटा अत्यंत बारकाईनं वाचावा. शाळा भेटीमध्ये किंवा आपल्या आढावा बैठकामध्येही आम्ही आमच्या समोर जे काही शिक्षण क्षेत्रातले अधिकारी, शिक्षक असतील त्यांच्याशी याबाबत सातत्याने चर्चा करणार आहोत. कारण राज्याचे वरिष्ठ सातत्याने ह्या विषयावर आढावा घेत आहेत आणि आपल्याशी चर्चा करत आहेत. त्या पद्धतीने जिल्हा स्तरावरूनही आपल्याशी सातत्यानं चर्चा केली जाईल. या शिक्षण परिषदेमध्ये ह्या सर्व जे आम्ही पीपीटी किंवा वरून दिलेले विश्लेषण तेही पाठवत आहोत, त्यावरही आपण चर्चा करा. त्याच पद्धतीने प्रत्येक शिक्षकाला ते पेपर पुन्हा समोर घेऊन लोएस्ट अध्ययन निष्पत्ती, म्हणजे ज्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची संपादन कमी आहे, अशा अध्ययन निष्पत्ती शोधणे आणि त्याच्यावर कृती कार्यक्रम तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, या बाबतच्या सूचना हा विषय जे कोणी मांडणार आहेत त्यांनी अवश्य द्यायचे आहेत. या बाबतीत काही अडचण असेल, आपले वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, एखाद्याचं अर्थनिर्वचन होत नसेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका, तुम्हाला उत्तर दिलं जाईल. पर्सनली कॉन्टॅक्ट करा, त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. आणि अगदी केंद्र स्तरावर, तालुका स्तरावर जरी एखाद्या विषयाच्या अध्ययन निष्पत्तीच्या बाबतीमध्ये कार्यशाळा घ्यायची असेल तर गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत आपण डाएटची पत्रव्यवहार करावा. नक्की डाएट आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक असेल. फक्त चाचण्या तपासून त्याचे गठ्ठे बांधून आपण त्या लॉकरमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवणं अपेक्षित नाही, तर त्या अध्ययन निष्पत्ती पाहून त्याच्यावर कृती कार्यक्रम आणि त्याची अंमलबजावणी हे करणं अपेक्षित आहे. हे करताना कोणतीही अडचण आली तर डाएट आमचे सर्व अधिकारी आपल्यासोबत नेहमीच असतील. आपण सर्वजण हा राज्याचा दृष्टिकोन नक्की समजून घ्याल, आपापल्या वर्ग आणि विषय पातळीवर या पद्धतीने कामकाज कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. बुवा साहेब धन्यवाद. पॅच चाचणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आपण केलेलं आहे. यानंतर अध्ययन निष्पत्तीच्या वर आधारित
कृती आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा या संदर्भात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे एक अभ्यासू व्याख्याता डॉक्टर बुधाराम सर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना मी या मार्गदर्शनासाठी निमंत्रित करतो. बुधाराम साहेब. बुधाराम साहेब करा. बुधाराम साहेब, अध्ययन निष्पत्ती आधारित कृती आराखडा. नमस्कार सर्वांना. आताच बुवा साहेबांनी आपल्या जिल्ह्यातले विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये पाठीमागे आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला आपण वर्षानुवर्ष कृती आराखडा तयार करतोय. तर आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये पाठीमागे आहेत त्याचा आढावा घ्यायचा आणि त्याच्यानुसार कृती कार्यक्रम तयार करायचा. याच्या अगोदर आपण निपुण भारतोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आपण कृती आराखडे तयार केलेले आहेत. त्याचे काही मॉडेल्स आपल्याकडे अवेलेबल असतीलच. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की अध्ययन निष्पत्तीचं नाव सुरुवातीला आपण सुरुवातीला विद्यार्थ्याचं नाव लिहिलं तरी चालेल. विद्यार्थ्याचं नाव, त्याच्यानंतर तो विद्यार्थी नेमका कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये पाठीमाग आहे त्या अध्ययन निष्पत्तीचा क्रमांक जरी आपण तिथे नोंदवला तरी चालू शकेल. आणि त्याच्यासाठी कृती आराखडा. समजा एखादा विद्यार्थी भागाकार येत नसेल किंवा गुणाकार येत नसेल, ही जी बेसिक मध्ये जर विद्यार्थी पाठीमाग असतील तर त्याच्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्यासाठी कृती आराखडा तयार करावा लागेल. मग भागाकारासाठी तुम्ही काय करणार? सुरुवातीला भागाकार येण्यासाठी त्याला अगोदर वजाबाकीची संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे वजाबाकीची संकल्पना अगोदर आपण त्यांना क्लिअर करणं, त्याच्यानंतर आपण भागाकाराकडे जाणं. आणि भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी हे आपल्याला त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला तो कृती आराखडा इम्प्लिमेंटेशन करता येईल. हे झालं एक उदाहरण. त्याच्यानंतर मराठी सुद्धा काय ते आपले आकलनामध्ये मागे पडतात. कारण आपण बघितलं की पॅटच्या परीक्षेला काही इयत्तेला उतारे दिलेले होते, काही ठिकाणी कविता दिलेली होती किंवा काही ठिकाणी जाहिरात दिलेली होती, चित्र दिलेलं होतं. त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्या पॅराग्राफमध्ये सापडतील किंवा त्या कवितेमध्ये सापडतील असं नाही. तर त्या पॅराग्राफचं आकलन झाल्यानंतर ते विद्यार्थी त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्या पॅराग्राफमध्ये जी वाक्य आहेत किंवा जो मजकूर आहे किंवा चित्र आहे त्याचा संदर्भ घेऊन तो विद्यार्थी विचार करून तिथं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि तिथं आपले काही विद्यार्थी पाठीमागे पडलेले आहेत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय कृती आराखडा तयार करता येतील या दृष्टीने आपण आपापल्या शाळेतील आपल्याकडे सगळ्यांकडे पॅडचे पेपर आहेत. कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क पडलेले आहेत, तो कोणत्या पाठीमाग आहे, या सगळ्यांचा साकल्याने विचार करून आपल्याला तो कृती आराखडा तयार करावा लागेल. कोणतेही मॉडेल आधारित नसतं. आणि किंवा मी माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी जर एखादा कृती आराखडा तयार केलेला असेल तर तो जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लागू पडेल असं नाहीये. कारण प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता वेगळ्या असणार आहेत. ते कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये पाठीमाग आहेत हे आपल्याला त्या विषयाच्या किंवा त्या इयत्तेच्या वर्ग शिक्षकाला, लहान वर्ग असेल, इयत्ता पहिली ते जिल्हा परिषद शाळा असेल तर तिथं सगळे विषय का शिक्षक शिकवतो आणि त्या शिक्षकाला माहित असतं की तो विद्यार्थी नेमकं भाषेमध्ये माग आहे का, गणितामध्ये पाठीमाग आहे, हे आपल्याला त्या विश्लेषणावरून कळू शकतो. त्यासाठी आम्ही प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याची काय पुन्हा एकदा आपल्याला बघावं लागतील आणि नेमकं तो विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्ती आहे याची सुरुवात आपण अगोदरपासून केलेली सर्व म्हणजे आपण पहिली पॅट परीक्षा झाली त्यावेळी सुद्धा आपण पॅट चाचणीच्या वेळेस आपण शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आणि शाळाभेटीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना तो निरोप दिलेला होता की विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कृती आराखडा तयार करायचा. त्या दृष्टीने आपण सर्वांनी
कृती आराखडा तयार करणं अपेक्षित आहे. आणि काही मॉडेल सुद्धा आपल्याला संदर्भ म्हणून इतर शिक्षकांनी तयार केलेले आपण ग्रुपवर टाकू आणि त्याचा आधार घेऊन प्रत्येक शिक्षकाने आपला विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये पाठीमागे आहे याचा विचार करून कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा यामध्ये. ओके, धन्यवाद. राजे साहेब. हॅलो, बुधाराम साहेब. हो साहेब, सांगितलंय आपण त्याचे काही मॉडेल्स ग्रुपवर टाकू. शिक्षण जे आपण आता मटेरियल त्यांना पुरवणार आहोत त्याच्यामध्ये आपण ठीक आहे. टाकू. ओके ओके, धन्यवाद. बुधाराम साहेबांनी शॉर्ट बट स्वीट कृती आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भात आपणास मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर विद्यार्थी सुरक्षा विषयक बाबींचा आढावा या शिक्षण परिषदेमध्ये आपण घेणार आहोत. शासनाचा या सुविधाबाबतचा दृष्टिकोन आणि आढावा घेऊन 100% विद्यार्थी सुरक्षित कशा पद्धतीने राहतील या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार आपणास झालेला आहे. त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा कशा पद्धतीने घ्यायचा, कोणत्या बाबींचा आढावा घ्यायचा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी श्रीमती गोदावरी राठोड मॅडम. गोदावरी राठोड मॅडम. आपण कृपया जॉईन असाल तर आपला हँड रेज करावा, म्हणजे आपल्याला गोष्ट करता येईल ना, आपल्याला अनम्यूट होता येईल. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हो हो, हँड रेज करा. हँड रेज करा तुम्ही. हॅलो. सर आवाज येतो का, कन्फर्म करा जरा. हा येतोय मॅडम, बोला. ओके. सर्वांना नमस्कार. आपल्याला माहित आहे 21 ऑगस्ट 2024 ला शालेय शिक्षण विभागाचा एक शासन निर्णय होता. या शासन निर्णयामध्ये विद्यार्थी सुरक्षा विषयक उपाययोजना राबवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घ्यायला सांगितले होते. त्याच संदर्भात पुन्हा 24 सप्टेंबर 2024 रोजी एक शासन निर्णय आला होता आणि त्यानंतर लगेचच 27 सप्टेंबर 2024 रोजी अजून एक शासन निर्णय होता. या विद्यार्थी सुरक्षा विषयक उपाययोजना ज्या आहेत त्या फक्त 2024 मध्ये त्याचे शासन निर्णय आलेले आहेत अशातला काही भाग नाहीये. आपण जर बघितलं तर 14 जानेवारी 2015 ला सुद्धा महिला तक्रार निवारण समिती शाळांमध्ये कशा प्रकारे करायचे त्या संदर्भात सुद्धा शासन निर्णय होता. याशिवाय 5 मे 2017 रोजी तक्रार पेटीबाबतचाही शासन निर्णय होता. त्याच सोबत परिवहन समितीचाही शासन निर्णय होता. 10 मार्च 2022 रोजी सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समिती ही कंपल्सरी अनिवार्य करण्यात आली होती. त्यामध्ये थोडंसं अधिक सूचना आणि अधिक तपशील देऊन शासनाने आपल्याला सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, महिला तक्रार निवारण समिती, परिवहन समिती, तक्रार पेटी, सीसीटीव्ही याबाबत अधिक तपशीलवारपणे त्या शासन निर्णय 2024च्या ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्याच्या शासन निर्णयामध्ये आपल्याला तपशील दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करायची होती. ही कारवाई अशा पद्धतीची होती की सर्व शाळांना सीसीटीव्ही हे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. हा पहिला मुद्दा आहे सीसीटीव्हीचा की सीसीटीव्ही तर बंधनकारक आहेच, पण त्यासोबतच
शासन निर्णयामध्ये हे बंधनकारक केलेले आहे की जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते शाळेच्या मुख्याध्यापकांनी आठवड्यातील किमान 3 दिवस त्यांनी तपासले पाहिजेत आणि त्याची नोंदी त्यांनी ठेवलेल्या असल्या पाहिजेत. आपण जेव्हा शाळा भेटीला जातो तेव्हा सर्व अधिकाऱ्यांना ती शैक्षणिक अकॅडमिक असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, आपल्या खात्याची असेल किंवा कुठलाही विभाग असेल, त्यांना सर्वांना अनिवार्य करण्यात आलेलं आहे की त्यांनी एखाद्या शाळेत गेल्यावर विद्यार्थी सुरक्षाविषयक ज्या उपाययोजना आहेत ते बघणे त्यांना बंधनकारक आहे. उदाहरणार्थ आपण बघतोय की शिक्षण विभाग प्राथमिक असेल, माध्यमिक असेल आणि डाएट वेळोवेळी शाळा भेटी करताना हे बघतातच. याशिवाय महसूल विभाग म्हणजे तहसील कार्यालय आणि कलेक्टर कार्यालय जे आहे त्यातले जे अधिकारी असतात त्यांची सुद्धा तपासणी पथक आहे. यानंतर माननीय न्यायालय जे आहेत, विधी विभाग, त्यांच्याकडून सुद्धा शाळांची या विषयाबाबत वेळोवेळी तपासणी आणि भेट होत असते आणि आढावा दिला जातो. आणि आपले वरिष्ठ कार्यालय सुद्धा याबाबत विशेष दक्ष असतात. याशिवाय दर महिन्याला पोलीस विभागाला आपल्याला आपल्या जिल्ह्याची जी माहिती आहे ती आपल्याला द्यायची असते. तर अशा विविध वेगवेगळ्या म्हणजे पोलीस विभाग असेल, विधी विभाग असेल, महसूल विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांना आपण जिल्ह्याच्या विद्यार्थी सुरक्षे संदर्भातल्या ज्या उपाययोजना आहेत त्यांची माहिती आपण देत असतो. याच्यामध्ये बघा, मी पहिल्यांदा सांगितलं आपल्या सीसीटीव्हीचा मुद्दा आहे. सीसीटीव्ही सोबतच आपल्याला सखी सावित्री समिती ही स्थापन करायची आहे. पहिला मुद्दा आपण पुन्हा एकदा रिपीट करूया सीसीटीव्हीचा. सर्वांनी पुन्हा एकदा या सीसीटीव्हीची नोंद घ्यायची आहे की सर्व शाळांना सीसीटीव्ही हे अनिवार्य करण्यात आलेले आहेत आणि खाजगी शाळांनी सीसीटीव्हीचा दाखला दिल्याशिवाय त्यांचं कोणतंही काम होणार नाहीये. आणि 24 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार खाजगी शाळेचा कुठलाही प्रस्ताव असेल, कुठलाही म्हणजे अगदी कुठलाही त्यांची मान्यता असेल, प्रथम मान्यता, आरटी मान्यता किंवा शालार्थ आयडीची मान्यता, वैयक्तिक मान्यता असेल शिक्षकांची, अनुदानित टप्पा अनुदान असेल त्याची मान्यता असेल, किंवा दुसरी कुठलीही मान्यता, कुठलाही प्रस्ताव असेल, तर त्यासोबत 24 सप्टेंबर 2024 रोजी जी तपासणी सूची दिलेली आहे विद्यार्थी सुरक्षा विषयक, ती भरून दिल्याशिवाय त्यांचा प्रस्ताव हा मंजूर केला जाणार नाही, इतकं अनिवार्य त्यांना आहे. जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत आपण 314 शाळांना CSR मधून सीसीटीव्ही देणार आहोत. इतर शाळांसाठी सुद्धा ही प्रोसेस होणार आहे, पण सर्व शाळांना असंही सांगितलेलं आहे की वित्त आयोग असेल किंवा आपले लोकसहभाग वगैरे असेल त्यामधून आपण ही प्राधान्याने तरतूद करायची आहे सीसीटीव्हीची. आणि सीसीटीव्ही बसवून घेतल्यानंतर त्या चांगल्या HD चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे त्यात लावायचे आहेत जेणेकरून सगळे स्पष्टपणे आपल्याला दिसू शकेल. आणि मुख्याध्यापकांनी मात्र आठवड्यातून किमान 3 दिवस म्हणजे 7ही दिवस फुटेज तपासणं गरजेचं आहेच, पण किमान 3 दिवस त्यांनी फुटेज तपासलेले असले पाहिजेत आणि त्याच्या नोंदी त्यांनी ठेवलेल्या असल्या पाहिजेत. हे मुख्याध्यापकांसाठी अनिवार्य आहे आणि पर्यवेक्षी यंत्रणेने ते बघणं सुद्धा अनिवार्य आहे. त्यानंतर मुद्दा येतोय आहे आपला तक्रार पेटीचा. तक्रार पेटी सुद्धा विद्यार्थी सुरक्षा संदर्भातला महत्वाचा घटक आहे. सर्व शाळांनी तक्रार पेटी बसवणे अनिवार्य आहे. नुकतेच गेल्या महिन्यामध्ये SBI मार्फत जिल्हा परिषदेच्या 1800 शाळांना 1800 शाळांना आपण तक्रार पेट्या दिलेल्या आहेत. त्या व्यवस्थितपणे दर्शनी भागात लावले गेल्यात हे बघायचं आहे. पण तक्रार पेटी नुसती बसून उपयोग नाहीये, तर तक्रार पेटी ही शाळेतल्या सगळ्यात लहानातल्या लहान बालकाच्या हाताला सहजासहजी येऊ शकेल, त्याला तक्रार घालता येईल अशा पद्धतीचे एवढ्याच उंचीवर व्यवस्थित असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तक्रार पेटी मधील ज्या तक्रारी आहेत त्या वेळोवेळी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे आपला सोमवार ते शनिवार हा आठवडा जर धरला शाळेचा, तर शनिवारच्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ती तक्रार पेटी उघडायची आहे. त्या तक्रार पेटीसाठी जे नमूद केलेली विहित केलेली जी समिती आहे त्या समितीने हे समक्ष ओपन करायची आहे आणि उघडल्यानंतर त्यातल्या तक्रारींची नोंद घ्यायची आहे. त्यासाठी इतिवृत्ताने नोंदवही ठेवायची आहे की त्या अमुक अमुक त्या आठवड्यामध्ये, म्हणजे हा जर आपण आता आठवडा धरला 27 जानेवारी पासून 1 फेब्रुवारी पर्यंत हा जर आठवडा असेल, तर 27 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत जे काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील त्या तक्रार पेटीमध्ये, तर 1 फेब्रुवारी ते 1 तारखेला शनिवार आहे त्या दिवशी ओपन करायचं आहे. त्या तक्रार पेटीमध्ये समजा कुठलीही तक्रार नसेल तर तक्रार ही निरंक आहे असं समजून प्रोसिडिंग करायचं आहे. आणि समजा एखादी जरी तक्रार असेल तर त्या तक्रारीच्या संदर्भात आपल्या अधिकार क्षेत्रात आणि आपल्या कार्यक्षेत्रात
जे आपण करू शकतो त्या पद्धतीने पूर्ण कारवाई करायची आहे. खूप गंभीर बाब असेल तर संबंधित विभागाला ते कळवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्या शाळेकडून कारवाई पूर्ण करून घ्यायची आहे. आणि त्या पूर्ण प्रक्रियेचं आपल्याला इतिवृत्त किंवा नोंदी घ्यायच्या आहेत. सीसीटीव्ही आहे, कॅमेरा आहे, तक्रार पेटी आहे. त्यानंतर सखी सावित्री आणि विद्यार्थी सुरक्षा ह्या 2 समित्या आहेत विद्यार्थी सुरक्षा संदर्भातल्या शाळेमध्ये असणाऱ्या. तर सखी सावित्री समिती ही स्वतंत्रपणे स्थापन करायची आहे, ती चालवायची आहे. आणि विद्यार्थी सुरक्षा सुद्धा शाळेवर असणार आहे, ही सुद्धा दुसरी सुरक्षा समिती असणार आहे शाळेवरची. आणि दोन्हीची विहित वेळेमध्ये आपल्याला स्थापना करायची आहे. स्थापना ही ऑगस्टमध्ये करायची होती आणि त्यानंतर त्याला विहित वेळेमध्ये दर 2 ते 3 महिने आणि दर महिना ही जी क्रायटेरिया त्याचा त्या पद्धतीने त्याच्या सभा घेऊन प्रोसिडिंग पूर्ण करायचे आहेत. आणि याचं इतिवृत्त असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि विद्यार्थी सुरक्षे संदर्भातल्या मुलींच्या सुरक्षेसंदर्भातल्या सर्व काही गोष्टी यामध्ये आल्या पाहिजेत असं आपण बघायचं आहे. त्यानंतर बघा शाळेमध्ये जे शिक्षक आणि शिक्षकेतर मान्यताप्राप्त नसलेले जे कर्मचारी असतील, शिक्षक सोडून किंवा शिक्षकेतर कर्मचारी सोडून ज्यांना वैयक्तिक मान्यता आहे, सेवा संचावरचे जे आहेत कार्यरत आहेत त्यांना सोडून जे इतर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे मदतनीस घेतले असतील, कोणी काही नेमलं असेल तर त्या सर्वांचे त्यांनी चारित्र्य पडताळणी डिपार्टमेंटकडून करून घेणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळेत सुद्धा शिक्षक जर वगळले, आपल्याला क्लर्क आणि शिपाई जरी नसले तरी शालेय पोषणाहारला आपण स्वयंपाकी मदतनीस नेमतो किंवा इतर स्वच्छता करण्यासाठी इतर कुठले तरी आपण यंत्रणा नेमतो, तर त्यांचं सुद्धा आपल्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. खाजगी शाळांमधल्या शिक्षक शिक्षिकेतर त्यांना तर अनिवार्य आहेच, पण त्यासोबतच ते जे स्वच्छतागृहामध्ये महिला मदतनीस नेमतात मुलींसाठी, तर त्यांच्यासाठी सुद्धा चारित्र्य पडताळणी हे खूप महत्वाचं आहे. याशिवाय शालेय पोषणासाठी असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी असेल तर खाजगी शाळांमध्ये, इंग्लिश मिडियम शाळांमध्ये जे शिक्षक सोडून जे इतर गोष्टी आहेत, ज्यांना वैयक्तिक मान्यता आपण देत नाही, ते सोडून बाकी सर्वांना हे कंपल्सरी आहे की त्यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आपल्याला त्यांनी सादर करायचं आहे आणि ते सर्वांनी व्यवस्थितपणे आपल्या दप्तरी ठेवायचे आहेत. यासोबतच आपण बघू शकतो की जेव्हा आपण शाळाभेटी करणार आहोत त्यावेळी ह्या सर्व बाबी शाळेमध्ये आहेत का हे बघणं आपलं काम आहे. म्हणजे तक्रार पेटी बसवणे आणि त्याच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याची प्रक्रिया पूर्ण करणे, सखी साहित्य समिती स्थापन करणे, त्याची वेळोवेळी सभा घेणे, सीसीटीव्ही हे करणे, बसवणे आणि त्याचे फुटेज तपासणे हे मुख्याध्यापकाचं काम असेल. त्यासोबत जेव्हा आपण शाळा भेटी करू त्यावेळी मुख्याध्यापकाने सीसीटीव्ही बसवलं असेल तर त्याच्या नोंदी त्यांनी ठेवल्या आहेत का हे बघणं आपलं काम आहे. तक्रार पेटी बसवली असेल तर तक्रारची त्या प्रक्रिया शेवटच्या दिवशी त्यांनी करतात का हे बघणं आपलं गरजेचं आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात नसतील, सीसीटीव्हीची बॅकअप ठेवण्यात येत नसतील, सखी सावित्री समिती किंवा विद्यार्थी सुरक्षा समिती यांची इतिवृत्त सभा आणि इतिवृत्त ठेवण्यात येत नसतील, परिवहन समिती संदर्भात जी उपाययोजना आहेत त्या संदर्भात त्यांनी कार्यवाही केली नसेल, कर्मचाऱ्यांची चरित्र पडताळणी केलेली असेल तर पर्यवेक्षी यंत्रणेने ते तत्काळ आपल्या वरिष्ठ कार्यालयास कळवायचे आहेत. आणि या संदर्भात विद्यार्थी सुरक्षा संदर्भात कुठलीही त्रुटी असेल ती त्रुटी मग सखी सावित्री समिती असेल, विद्यार्थी मॅडम आवाज येत नाही तुमचा. राठोड मॅडम आवाज येत नाही. राठोड मॅडम आवाज येत नाही आपला. राठोड मॅडम आवाज येत नाही.
हॅलो, माझा आवाज येतोय का सर आता? येतो मॅडम, बोला. हो. हा, तर माझी शेवटची सूचना अशी होती सर, की मुख्याध्यापक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवतील आणि त्याचे फुटेज तपासतील. मुख्याध्यापक शाळेत तक्रार पेटी बसवतील आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याची कार्यवाही करतील. मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून घेतील. मुख्याध्यापक शाळेतले सखी सावित्री समिती, विद्यार्थी समिती स्थापन करून त्याच्या विहित वेळेत सभा घेतील. हे सर्व करत असताना पर्यवेक्षी यंत्रणा यांनी जेव्हा जेव्हा शाळा भेट करतील तेव्हा त्यांना अनिवार्य हे आहे की त्यांनी मुख्याध्यापकांनी विद्यार्थी सुरक्षा विषयक उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी करत आहेत की नाही याची खात्री त्यांनी करायची आहे. आणि मागील महिन्यामध्ये या विषयासंदर्भात माननीय कलेक्टर साहेबांच्याकडे जेव्हा सभा होती त्यावेळी आणि शिक्षण समितीमध्ये माननीय शिक्षणाधिकारी शेख साहेब यांनी सुद्धा सूचना दिलेली आहे की शाळा स्तरावर, केंद्र स्तरावर, बीट स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर ज्या ज्या सभा होतील त्या प्रत्येक सभेमध्ये विद्यार्थी सुरक्षा विषयक उपाययोजना हा जो विषय आहे तो अनिवार्यपणे तो विषय घेणं महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सभेमध्ये हा विषय घेण्यात येईल आणि आपल्या शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा प्रत्येक शिक्षण परिषदेत हा विषय घेण्यात येऊन शाळानिहाय त्याचा आढावा केंद्र प्रमुख घेतील आणि ज्या ज्या ठिकाणी त्रुटी आहेत त्या त्रुटी संदर्भात त्यांनी लगेच आपल्या वरिष्ठ कार्यालयात कळवतील. या पद्धतीने सर्वांनी कार्यवाही करायची आहे. तर या संदर्भात आपण दरमहा 20 तारखेला संपूर्ण तालुक्याची माहिती लिंकवर भरून घेत आहोत. ही जी लिंकवर भरलेली माहिती आहे त्यामध्ये एकूण शाळा संख्या आहे, त्यानंतर सीसीटीव्ही बसवलेल्या शाळांची संख्या आहे, तक्रार पेटी बसवलेल्या शाळांची संख्या आहे, विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन केलेल्या शाळांची संख्या आहे, त्यानंतर सखी सावित्री समिती स्थापन केलेल्या शाळांची संख्या आहे आणि त्यानंतर चारित्र्य पडताळणी ज्या ज्या शाळांनी केलेली आहे कर्मचाऱ्यांची त्या शाळांची संख्या आपल्याला कळवायची आहे. दरमहा आपण 8 ते 10 दिवस आधी आपण ही लिंक देतो आणि 8 ते 10 दिवस मुदत देतो आणि दरमहा 20 तारखेपर्यंत सर्व तालुक्याची लिंक आपण ही भरून घेतो. त्यानंतर आता सध्या या सभेमध्ये मंगळवेढा, मोहोळ आणि सांगोला तालुक्यातले जे अधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे की त्यांनी अद्याप ही लिंक भरलेली नाही. बीओ ग्रुपवर आणि त्यांना वैयक्तिकरित्या याबाबत माझा पाठपुरावा चालू आहे दररोज. तर त्यांनी ही लिंक भरून घ्यावी जेणेकरून आज 27 तारीख आहे. आज 8 दिवस आपण लेट चालत आहात ही लिंक भरायला. यामध्ये आपल्या जिल्ह्याची संपूर्ण जिल्ह्याची जी माहिती आहे ती संकलित केली जाते आणि वेळोवेळी सर्व विभागांना ही माहिती पाठवली जात आहे. तर या पद्धतीने जिल्हा स्तरावर दरमहा 13 तारखेला 13 ते 20 या दरम्यान जिल्हा स्तराची सुद्धा विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती आहे. त्या समितीच्या सुद्धा सभा होतात आणि त्याचंही इतिवृत्त जे आहे ते आपल्या वरिष्ठ कार्यालयास आपल्याला सादर करावे लागत आहे. तर त्या पद्धतीने आपण सुद्धा आपल्या शाळा स्तरावर, केंद्र स्तरावर, तालुका स्तरावर सुद्धा या विविध प्रकारच्या ज्या समित्या आहेत त्या समित्या स्थापन करायच्या आहेत आणि त्याची पूर्णपणे कारवाई करायची आहे. त्यात कुचराई करायची नाहीये. कारण दुर्दैवाने समजा एखादी गोष्ट घडली असेल आणि त्यात आपण या सर्व उपाययोजना करण्यात जर यशस्वी ठरलो तर ते आपलं खूप मोठं दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल. तर आपल्या शाळेत कुठल्याही दुर्घटना होऊ नयेत यासाठी हा हा तर मुद्दा महत्वाचा आहेच. पण याशिवाय जिल्ह्याच्या विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीमध्ये जे जे विषय घेतले जाणार आहेत ते जेव्हा जिल्हा स्तरावर सभा असतात त्यात मांडले जातातच. याशिवाय या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जी जिल्हा विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची सभा झाली त्यामध्ये हा एक विषय प्रकर्षाने मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये किंवा शौचालयांमध्ये पॅनिक बटन लावणे जेणेकरून जर काही इमर्जन्सी असेल तर विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही आणि कुठली दुर्घटना घडणार नाही ही सर्वात महत्वाची सूचना होती. याशिवाय विद्यार्थी सुरक्षा विषयक आढावा समिती जी जिल्हा स्तराची आहे त्या सभेमध्ये जे जे ठराव झालेले असतात, विषय झालेले असतात ते जिल्हा स्तरावरील सभांमध्ये तर वेळोवेळी मांडले जातातच. पण त्यासोबतच हे सगळे जे विषय आहेत ते शाळा स्तरापर्यंत पोहोचणे सुद्धा तेवढेच महत्वाचं आहे. कारण ही सर्व जबाबदारी शेवटी मुख्याध्यापकांचीच आहे. सीसीटीव्ही बसवणे, तक्रार पेटी बसवणे वगैरे. तर शिक्षण परिषद जेव्हा आपण घेऊ या महिन्याची त्यावेळी हे या विषयाला जास्तीत जास्त वेळ देऊन फोकस करून सर्व शाळांमध्ये या पद्धतीने विहित नमुन्यामध्ये माहिती दिली जात आहेत का किंवा त्याची उपाययोजना आणि अंमलबजावणी होत आहे का हे पाहणं आपलं काम आहे. शिक्षण परिषदेत हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे.
तर आज या महिन्याच्या या सभेमध्ये मी एवढे सांगू शकेन. बाकी पुढच्या महिन्यामध्ये जे काही सूचना असतील जिल्हा आढावा समितीच्या, त्या समिती पुढच्या महिन्यात आपण शिक्षण परिषदेच्या मीटिंगमध्ये आपण सांगूया. धन्यवाद सर. ओके. विद्यार्थी सुरक्षा विषयक बाबींचा आढावा कशा पद्धतीने मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी घ्यावा, केंद्रप्रमुखांनी घ्यावा, तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावा, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन राठोड मॅडम यांनी केलेलं आहे. धन्यवाद. मला वाटतंय कोणाच्या काही अडचणी शंका असतील तर एखादी तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. अन्यथा आपल्याला ही शिक्षण परिषदेची नियोजन सभा संपवायची आहे. शिक्षण परिषद 30 तारखेला नियोजित केलेली आहे. ज्या केंद्र प्रमुखांच्याकडे एकापेक्षा जास्त केंद्र आहेत त्या केंद्र राजेश सर, तुमचा आवाज कट होतोय. तर आताच राठोड मॅडमने खूप चांगल्या प्रकारे सर्व माहिती सांगितलेली आहे. आणि मी राठोड मॅडमना विनंती करतो की आपण प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये अशा प्रकारे शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडले जे प्रशासकीय विषय आहेत आपण अशा प्रकारे सुंदररित्या मांडावं, जेणेकरून संपूर्ण जिल्ह्याभरात ही सर्व माहिती जाईल आणि एक उत्कृष्ट शिक्षण परिषद होईल. खूप छान प्रकारे आपण हा, माहिती मांडलेली आहे. चालेल सर. ठीक आहे. धन्यवाद. तर हा, या ठिकाणी शिंदे साहेबांनी ICT तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात कशा पद्धतीनं करायचा या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर घर घर संविधान या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने करायची आहे त्या संदर्भात वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीयुत अरुण जाधव साहेब यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचेही आभार. त्याचबरोबर पॅट चाचणी संदर्भात निकालाचं विश्लेषण कशा पद्धतीनं करायचं या संदर्भात बुवा साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा या संदर्भात बुधाराम साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि विद्यार्थी सुरक्षा विषयक बाबींचा आढावा कशा पद्धतीने घ्यायचा या संदर्भात गोदावरी राठोड मॅडम यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मी या ऑनलाईन मीटिंगच्या वतीने सन्माननीय प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, गट शिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्र प्रमुख, आमचे डाएटचे सर्व अधिकारी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि ही ऑनलाईन परिषद संपलेली आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांना पुढील शिक्षण परिषदेसाठी शुभेच्छा. थँक्यू.